अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये औदुम्बरः कल्पवृक्षः कामधेनुश्च सङ्गमः चिन्तामणि गुरोः पादौ दुर्लभौ भुवनत्रये कृते जनार्दनो देवश्रेताया प्रभुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभः अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. थोडंसं भजन आणि आजच्या विषयाकडे वळूया. श्रीमन्नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन. जय जय नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन. श्रीमन्नारायण स्वामीं दयाब्धे पददायिन. जय जय नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन. श्रीमन्नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीमन्नारायण स्वामी महाराज की जय. श्रीपाद श्री वल्लभ या फेसबुक पेजवरील सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना आणि यूट्यूबवरती हे व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्या भगवत भक्तांना प्रेमपूर्वक नमस्कार. काल इकडे नरसोबावाडीला वादळी वारा आणि वाऱ्यासह खूप सोसाट्याचा असा वारा आणि पाऊस पडला. त्यामुळे संध्याकाळी 5-5:30 वाजल्यापासून रात्री साधारण 10:30 पावणे 11पर्यंत वीज नव्हती, लाईट गेले होते आणि तांत्रिक काही रेंजचा प्रॉब्लेम, या सगळ्यामुळे 11:15 झाल्यानंतर लाईव्ह करण्यात काही अर्थ नव्हता. म्हणून कालच्या दिवशी आपण फेसबुक लाईव्ह तांत्रिक अडचणीमुळे करू शकलो नाही आणि प्रॉब्लेम रेंजचाच असल्यामुळे आज होणार नाही असंही सांगू शकलो नाही. आजच्या दिवशी आपण त्या विषयावर पुन्हा बोलणार आहोत. पण आजचा दिवस हा नाना महाराज तराणेकर यांचा स्मरण करण्याचा पण दिवस आहे. त्यांचं आज स्मरण करूया. दुसरं आज महत्त्वाचं स्मरण करूया ते म्हणजे नारायण स्वामींचा उत्सव चालला आहे. दत्त महाराजांचे अतिशय लाडके असे भक्त नारायण स्वामी, की ज्यांच्या सहवासात वाडीची उत्सव मूर्ती निरंतर असते. आपण जेव्हा वाडीत नमस्कार करायला येता तेव्हा एक एक दर्शनं घेत 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 जेव्हा आपण खाली येता तेव्हा श्रींची उत्सव मूर्ती असं लिहिलेलं असतं. ते जे मंदिर, ते नारायण स्वामींचं मंदिर, ते अतिशय लाडके असे भक्त नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे आहेत आणि त्यांचा उत्सव चालला आहे. आणि त्या उत्सवामध्ये त्यांचं स्मरण म्हणून आपण पहिले भजन केलं. आज आपल्याला टेंबेस्वामींच्या पंचपदीवर चर्चा करायची आहे आणि आपला जो मूळ विषय चालू आहे उपासना, या उपासना विषयाच्या अंतर्गत आपण बद्ध मुमुक्षु याची व्याख्या एकेका भागातनं पडताळून पाहिली आणि आपण एक भाग असा पाहिला की विरक्ते करावी पुरश्चरणे, विरक्ते फिरावी तीर्थाटने, विरक्ते करावी नाना स्थाने परमरमणीय. कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धांत मार्ग, पिंडज्ञान, तत्वज्ञान, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग सकळ जाणावे. पिंडज्ञान, तत्वज्ञान, सगुण भजन, ब्रह्मज्ञान, हरिकथा निरूपण सर्व जाणावे. हे विरक्त झाल्यानंतर त्या माणसाने करावं. म्हणून पहिले काय करावं तर पहिलं सांगितलं की सत्संग, पहिली व्याख्या अशी केली की पुण्यमार्ग पोटी धरी, सत्संगाची वांछा धरी आणि विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्षू. आणि त्याच्या पुढे विरक्त झाल्यानंतर, विरक्त अवस्थेनंतर काय करायचं याची चर्चा आपण पाहिली. पण आजचा जो एक दिनविशेष आहे तो असा महत्त्वाचा आहे की त्यांच्याविषयी बोलल्याशिवाय आपण पंचपदीवरती येऊ शकणार नाही. आज यती नारायणानंद सरस्वती स्वामी महाराज त्यांची पुण्यतिथी आहे. आज बघता बघता 21 वर्ष त्यांच्या पुण्यतिथीला पूर्ण झाली आणि एक दिव्य भव्य आणि उपासना या स्वरूपाची चर्चा आपण करताना त्यांच्यासारख्या महात्म्याचं थोडंसं वैशिष्ट्य, त्यांच्या जीवनचरित्राचा थोडासा भाग आपल्याला नाही सांगितला तर ते चुकीचं ठरेल. म्हणून आधी थोडीशी चर्चा आपल्याला यती महाराजांच्या चरित्राविषयी थोडंसं, यती नारायणानंद सरस्वतींच्या विषयी थोडं सांगतो
म्हणजे आत्ता जो वाडीला उत्सव चालला आहे तो नारायण स्वामींचा उत्सव चालला आहे, तो एक विषय टोटली वेगळा आहे. आणि यती नारायणानंद सरस्वती हे अगदी अलीकडचे आत्ता 1999 साली या 21व्या शतकाच्या अलीकडे त्यांनी वाराणसीला देह ठेवला. त्यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांच्याविषयी थोडंसं सांगतो की बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध हे जे 4 टप्पे आहेत त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले यती महाराज आहेत, नारायणानंद सरस्वती आहेत. यती महाराजांचा जो जन्म आहे तो वाईला आजोळी झालेला आहे. आपल्या साताऱ्यात जवळ जे वाई प्रसिद्ध आहे, वाई इथे 12/9/1915 साली चतुर्थीच्या दिवशी, गणेश चतुर्थीच्या दिवशी, काय योगायोग असतात पहा, गणेश चतुर्थीच्या दिवशी यांचा जन्म झाला आहे. यांचं मूळ नाव आहे हरिभाऊ दत्तात्रय करमळकर. थोडक्यात चरित्र सांगतो, पण किती जबरदस्त असं चरित्र आहे पहा आपण. लहानाचे मोठे झाले आणि अभ्यास सुरू झाला, लौकिक अर्थाने अभ्यास झाला. साताऱ्यामध्ये आयुर्वेदाचार्य म्हणून पदवी घेतली आणि घरातली काही जबाबदारी होती म्हणून इचलकरंजीला, वाडीच्या जवळ, आपल्याला सगळ्यांना इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यात माहिती आहे, त्या इचलकरंजीला, ज्याला आजच्या भाषेत आपण प्रॅक्टिस म्हणतो, की वैद्य आहोत, आता आपण वैद्य आहोत, तर आलेल्या पेशंटला, आलेल्या रुग्णाला तपासायचं. तर ती जी प्रॅक्टिस आहे, रोजची जी काही वैद्य तपासणी आहे, ती इचलकरंजीला त्यांनी दवाखाना त्यांचा सुरू केला. आणि आयुर्वेदाचार्य, आयुर्वेदातला अतिशय अधिकार होता. आता ह्यातली एक गंमत काय होती की या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये केवळ घरामध्ये काही वाडवडिलांकडनं झालेलं ऋण होतं, कोणाचं देणं होतं. मनात असा पक्का संकल्प केलेला होता की ते देणं देऊन झालं की दवाखाना बंद करायचा, वैद्यक व्यवसाय बंद करायचा. आणि आत्मोद्धाराचा विषय, बद्ध अवस्थेतून मुमुक्षुत्व जागृत झालेलं होतं. काहीतरी साधायचं आहे, नरजन्माला आलो आहे, आपल्याला काहीतरी हित साधायचं आहे, म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते. मी ज्या ज्या काही गोष्टी यती महाराजांच्या ऐकल्या त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट, आणि माझं परमभाग्य काहीतरी अनेक जन्माचं, की मी आज ज्यांच्याविषयी आपल्याला सांगतोय त्यांचं काहीतरी वाचीव किंवा ऐकीव बातमी मी आपल्याला किंवा माहिती सांगत नाही आहे. तर दत्तकृपेनी, वाडवडिलांच्या आशीर्वादाने, कृपेनी वाडीसारख्या क्षेत्रात इथं राहायला मिळतं आहे. म्हणून लहान वयात का होईना, पण अगदी लहान वय नव्हतं, 15-16 वर्षाचा मी होतो तेव्हापासून यती महाराजांना प्रत्यक्ष पाहण्याचा, त्यांना जवळून अनुभवण्याचा योग आला. त्यांच्या चरणी बसून त्यांच्याबरोबर भजन करायला मिळालं, त्यांच्याबरोबर त्यांचा सत्संग घडला. त्यावेळेला ते काही कळत नसेल, परंतु ते संस्कार का होईना त्यांच्याकडनं झाले. त्यामुळे मी आज त्यांच्याविषयी बोलतोय तर त्यांचं खूप आत्मीयतेने मला स्मरण आजच्या दिवशी होतं आहे. मी जे त्यांच्या शिष्यांकडनं ऐकलेल्या काही गोष्टी, त्यापैकी भगवान मंगलमूर्तींची वैद्यकशास्त्राचा अभ्यास करत असताना सुद्धा आयुर्वेदाचार्य म्हणजे पदवी घेईपर्यंत गणेशोपासक होते, दत्तोपासक होते. यांचे आजोबा, वडील हे दत्तोपासना करायचे, गणपतीची उपासना होती, गणेश चतुर्थीचाच जन्म. त्यामुळे आराध्य दैवत, इष्टदैवत भगवान मंगलमूर्ती होते. आणि मंगलमूर्तींची सेवा करत असल्यामुळे ते एक अनुसंधान, मंगलमूर्तींच्या कृपेनं सतत नामस्मरण, सतत त्यांच्या चिंतनामध्ये हे असायचे. हरिभाऊ असं वर्णन आहे. म्हणजे काय अधिकार असेल यती महाराजांचा, नारायणानंद सरस्वती स्वामींचा, की ते ज्यावेळेला इचलकरंजीला दवाखाना त्यांनी सुरू केला त्यावेळेला ते तिथं असायचे. आणि एखादा रुग्ण त्यांच्याकडे तिथे आला दवाखान्यात इचलकरंजीला, की तो येत असतानाच शेजारी जी गणपतीची प्रतिमा असायची त्याच्याकडे ते पाहायचे. आणि तो रुग्ण दारात पाऊल ठेवण्यापूर्वी तो कशासाठी आलाय हे त्यांना गणेशाच्या कृपेने, गणपती बाप्पाच्या कृपेने कळलेलं असायचं. तपासणं ही तर पुढची कृती, पण लौकिक अर्थाने कृती. पण त्यांना तो रुग्ण पाऊल त्याच्या सिम्पटम्सवरनं, त्याच्या चालण्यावरनं, बोलण्यावरनं, त्याच्या नजरेवरनं, त्याच्या एकंदरीत त्याचा जो माणसाचा एक ऑरा असतो त्यावरनं त्यांना कळायचं की हा माणूस नेमका कशासाठी माझ्यापाशी आलाय, काय अधिकार असेल. गणपती बाप्पाचं स्मरण करून आधीच त्या पुढ्या औषध बांधायला सुरुवात करून ठेवायचे. रुग्ण आला की मग अगदी ज्याला प्रॅक्टिकली म्हणतात, अगदी वस्तुस्थितीमध्ये त्याला नाडी परीक्षा, काय आहे काय नाही विचारणं, चौकशी, आणि मग त्याला यथोचित औषध द्यायचं. म्हणजे काय अधिकार होता यती महाराजांचा आयुर्वेदाच्या बाबतीत सुद्धा. खूप अतिशय जबरदस्त असा अधिकार होता.
की आयुर्वेदातल्या प्रत्येक वनस्पतीचं, प्रत्येक गोष्टींचं त्यांना खूप बारकाईनं ज्ञान होतं. खूप चांगल्या उत्तम प्रतीचे असे वैद्य होते आणि त्यात अध्यात्माची ही जोड होती. झालं, जे काही ऋण द्यायचं होतं, जे काही कर्ज होतं घरातलं, घरगुती काही गोष्टींमुळे घडलेलं, ते फेडलं जसं तसं त्यांनी आतलं मुमुक्षुत्व जे होतं ते तीव्रतम, आपला विषय चाललाय त्याला धरून हे चरित्र आहे म्हणून मी आपल्या पुढे आजच्या दिवशी त्यांचं स्मरण केलं पाहिजे म्हणून सांगतोय. तीव्रतर तीव्रतम अशा पद्धतीचं मुमुक्षुत्व जागृत झालं आणि विचार केला, घरातल्या सगळ्यांना आपल्या मनातला मनोदय सांगितला. मधल्या काळामध्ये इथं विषयाला विरक्त झाले. विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्षू. आता इतकं विरक्त झाले की विरक्ते करावी पुरश्चरणे, विरक्ते करा फिरावी तीर्थाटने. हे जे परवाच्या दिवशी वर्णन केलं तसं अनेक तीर्थयात्रा करू लागले. सत्संगाची वांछाधरी या नाव मुमुक्षू. हे जे काही वर्णन आपण गेले 2-4 एपिसोडमध्ये ऐकतोय, लाईव्हमध्ये ऐकतोय, ते झालं थेरॉटिकल बोलून झालं. हे प्रॅक्टिकल मी आपल्याला सांगतोय आता यती महाराजांच्या रूपाने. कसं उदाहरण आहे पहा. जसं देणं देऊन झालं तसं तिथून निघाले. म्हणाले मी, थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे, मी यासाठी म्हणाले जन्माला नाही आलो. मग तिथून घरातल्यांना आपल्या मनोदय सांगितला आणि वेगवेगळी तीर्थाटनं करायला लागले, वेगवेगळी पुरश्चरणं. नर्मदेच्या तटावरती 2 वर्ष राहून त्यांनी साधना केलेली आहे. रेवा तीरे तपः कुर्यात. म्हणजे जे समर्थांचं वाक्य आहे ते कसं तंतोतंत हरिभाऊ करमळकर यांच्याकडनं म्हणजे यती महाराजांच्याकडनं पाळलं गेलंय पहा. विरक्ते करावी पुरश्चरणे, विरक्ते फिरावी तीर्थाटने. वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांवरती जाऊन दर्शनं घ्यावीत, वेगवेगळ्या तीर्थतटाकी जाऊन नर्मदेच्या किनारी रेवा तीरे तपः कुर्यात, नर्मदेच्या किनारी साधना करावी. 2 वर्ष पुरश्चरण केले आहेत, साधना केली आहे. मग महत्त्वाचा विषय म्हणजे सत्संगाची वांछा करी, असं जे आपण ऐकतोय गेल्या 3-4 भागात, तसं यांच्या महत्भाग्यानी भगवान श्रीधर स्वामींचा यांना सहवास लाभला. गडावरती, सज्जनगडावरती समर्थांच्या समाधीची सेवा केली यती महाराजांनी. प्रत्यक्ष श्रीधर स्वामींसारख्या महाअधिकारी सत्पुरुषाचा प्रत्यक्ष सहवास, प्रत्यक्ष मार्गदर्शन, याच्यापेक्षा आणखीन आयुष्यात काय आनंदाचा क्षण असू शकतो सांगा. त्या श्रीधर स्वामींच्या सहवासानंतर वैराग्य दिसामासाने आणखीन वाढायला लागलं. ते तीव्रतर अशा अवस्थेत गेलं. आणि मग जी ओवी मी परवा आपल्याला सांगितली होती, विरक्ते परमार्थ उजळावा, विरक्ते विचार शोधावा, विरक्ते सन्निध ठेवावा, सन्मार्ग सत्वगुण. या न्यायाने आपला सन्मार्ग जो ठरवलाय, एक दिशेनं जायचं ठरवलंय, आणि आपला जो सत्वगुण आहे त्याची वृद्धी व्हावी. आता बस, आता इति कर्तव्यता सम्यक वृत्ती व्हावी. सम्यक न्यास, न्यास म्हणजे ठेवणे, चित्तवृत्ती आता परमेश्वराच्या ठिकाणी ठेवणे, याचं नाव संन्यास असं आहे. सम्यक न्यासः इति संन्यासः. योग्य ठिकाणी आपली चित्तवृत्ती आता ठेवली पाहिजे. आणि मग तो विरक्तीचा विचार तीव्रतर अशा भूमिकेत गेल्याच्या नंतर गरुडेश्वरला दर्शनाला गेले होते. टेंबेस्वामी महाराज हे त्यांचे परम आदर्श असे यती. जर मी यती झालो तर मी टेंबेस्वामींच्या पावलावर पाऊल ठेवून वागण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन, असा एक मनाशी खुणगाट बांधली होती. गणपतीच्या कृपा होतीच, साधना चालू होतीच, तीव्रतर वैराग्य प्राप्त झालं. आणि असं वर्णन आहे चरित्राख्यानात की 1967 साली जनार्दन स्वामी जे होते, त्या जनार्दन स्वामींच्याकडनं सरस्वती संप्रदायाची दीक्षा गरुडेश्वरला टेंबेस्वामींच्या सान्निध्यात यती महाराजांना लाभली. आणि मग नाव झालं यती नारायणानंद सरस्वती. आणि मग पुढचं एवढं नाव कधी कोणी घ्यायचं नाही, नारायणानंद सरस्वती. त्यांना यती महाराज या नावानेच सगळेजण ओळखायला लागले. किती कडक आचरण होतं. तिथून आल्याच्या नंतर ज्या मठामध्ये, ज्या करवीर पीठात मला महत्भाग्याने 8 वर्ष राहायला मिळालं, 7-8 वर्ष मी जिथे राहिलो गुरुकुल पद्धतीने, त्या श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य करवीर पीठ कोल्हापूर, तो मठ, त्या मठाची जी बाजूची जागा आहे त्या जागेत यती महाराज राहत. ती जुनी लोक मठात मी तिथे शिकायला असताना सांगायचे की या खोलीत यती महाराज राहायचे. ते आमच्या इथे अशा चाळीसारखे भाग होता, तिथे ते म्हणायचे की इथे यती महाराज राहायचे. यती महाराज काय करायचे, जो साधक असतो त्याच्या ठिकाणी काय गुण असतात बघा. पहाटे लवकर उठायचे, म्हणजे ब्राह्ममुहूर्ताला उठायचे. पंचगंगेचा घाट लवकर जवळच आहे, तिथे पंचगंगेत स्नान करायचे. आणि दिवा लावायचे नाहीत. का तर मठाचं तेल मी वापरता कामा नये, मी संन्याशी आहे, माझा भार कुणावर होता कामा नये. काय उच्च विचार आहेत पहा. उजाडल्यानंतर उपनिषद आदी वाचन करायचं, म्हणजे उजाडल्याच्या नंतर
आपलं वाचन बिचन, तोपर्यंत जप योगाची काही उपासना, ती ज्याच्यासाठी लाईट लागत नाही, ज्याच्यासाठी वीज लागत नाही, दिवा लागत नाही, त्याचा वापर आपण करायचा नाही. हे खरं परमवैराग्याचं लक्षण. आणि मग पुढे तिथेही काही साधना केल्यानंतर त्या पीठाच्या ठिकाणी अराजकता होती. मला ज्यांच्याकडे राहायचं सौभाग्य मिळालं, दत्त महाराजांच्या कृपेने, वाडवडिलांच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्या शुभेच्छा सदिच्छांनी, ते करवीर पीठाचे शंकराचार्य विद्याशंकर भारती स्वामी, जे पूर्वाश्रमीचे कराडकर बुवा होते, त्यांना त्या गादीवर बसवलं. ते यती महाराजांनी बसवलं. कराडला कीर्तन चालू होतं आमच्या गुरु महाराजांचं, आणि महाराजांच्या मनात असे भाव निर्माण व्हायचे, कराडकर बुवांच्या, रामचंद्र बुवा कराडकरांच्या, की हे मी काय करतोय? कीर्तनातनं मी हे तत्त्वज्ञान तर पाठ करतोय, माझं गाणं छान आहे, बोलणं छान आहे, कराडकर पठडी प्रसिद्ध आहे, लोक छान छान म्हणतात, पण माझा मार्ग हा नाही, मुमुक्षुत्व. बघा, पुन्हा तोच मुद्दा. यती महाराजांनी ती योग्य व्यक्ती हेरली की जी समाजाभिमुख आहे, आणि 11 वर्ष ज्या पीठाला पीठाधिकारी कोणी नाही, उत्तराधिकारी नाही, हीच व्यक्ती या पीठासाठी योग्य आहे. तिथल्या ट्रस्टींना भेटून रामचंद्र बुवा कराडकरांचं नाव सांगून त्यांचा संन्यास विधी करवला. आणि पुढे महाराष्ट्राला माहिती आहे की रामचंद्र बुवा कराडकरांचे ते विद्याशंकर भारती शंकराचार्य स्वामी झाले, आणि त्यांनी न भूतो न भविष्यती असा करवीर पीठाचा उद्धार सर्वार्थाने केला, की ज्यांच्याबरोबर मला 5-7 वर्ष 7-8 वर्ष राहण्याचा योग आला, आणि मीही ते कार्य आचार्यांचं जवळून पाहू शकलो, त्यांचा सहवास मला लाभला. म्हणजे स्वामींच्या सहवासातच यती महाराजांचा पुढे सहवास मिळत गेला. आणि मी हे जवळून पाहिलं आहे की 15-16 वर्षाचा होतो, नरसोबाच्या वाडीला आमच्या वाडीतल्या लोकांना, तर वाडीतल्या लोकांचं अपार प्रेम होतं यती महाराजांच्यावर. आणि यती महाराजांना नरसोबा वाडी फार आवडीचं ठिकाण होतं. वरती माडीवरती देवस्थानचं ऑफिस आहे, तिथे महाराज बसायचे. महाराज वैद्यक शास्त्रातले असल्यामुळे त्यांनी संन्यास उत्तर जीवन इतकं सुंदर जगायला सुरुवात केली होती की कोणाला सोहळ्यात मी असं न सांगता ते छान ते संत्र मोसंब असायचं, त्याला ते विशिष्ट पद्धतीने असं महिरप करायचे, आणि आपल्या पाटाच्या भोवती अशा अंतराने आखून ठेवायचे की ती महिरप ओलांडून कोणी नमस्कार करायला शिवायला आत यायचा नाही. म्हणजे ते इतकं आखीव रेखीव असायचं की जी लोक हा व्हिडिओ पाहतायत किंवा इथनं पुढे पाहतील त्यांना नक्की आठवेल, त्यांनी यती महाराजांना नमस्कार करताना पाहिलं असेल. संत्र्याचा, मोसंब्याचा असा छान रस काढून ठेवायचे. त्यांच्या एका त्या नारळाच्या करवंटीत तो जो कमंडलूसारखं तो जे काय असायचं पात्र, त्याच्यामध्ये काही सफरचंद, मोसंब, संत्र, काही काही त्या त्या ऋतूप्रमाणे असेल ते फळ, ते काढून ठेवलेलं असायचं. नमस्कार करायला गेल्यानंतर आमच्यासारखी लहान पोरं गेली, मधल्या वयाची माणसं गेली की त्यातलं ते प्रसाद घ्या म्हणायचे. काही मोसंब्याचा ते ज्यूससारखा असेल, रस असेल, तो प्यायला द्यायचे प्रेमाने. इतका प्रेमळपणा. म्हणजे यती महाराजांच्या जीवनचरित्राविषयी बोलावं तर एक वेगळे 2-3 भाग करायला लागतील एवढा विषय, पण आजच्या दिवशी त्यांचं स्मरण म्हणून थोडक्यात सांगतोय. आपला मूळ विषय पंचपदी आहे, तिकडे वळायचा आहे. उगार कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरतीच एक प्रसिद्ध गाव आहे. उगार शुगर मिल प्रसिद्ध आहे. त्या उगारच्या लोकांचं किती मोठं भाग्य की त्यांना यती महाराजांचा सहवास लाभला. थोडं पुढे जाऊन बोलायचं तर यती महाराज, यती नारायणानंद सरस्वती म्हणून त्यांना जितके लोक ओळखतात, त्यापेक्षा उगार स्वामी असं म्हणून त्यांना कित्येक लोक ओळखतात. कांचीकाम कोटी, यती महाराजांचा अधिकार आपल्याला सांगतो, कांचीकाम कोटीचे शंकराचार्य म्हणजे आत्ता जे आहेत त्यांच्या आधीचे स्वामी, म्हणजे ज्यांच्यावरती अभद्र असे आरोप त्यावेळेला तमिळनाडू सरकारने केले शंकर रमण प्रकरणात, त्यांचे गुरुस्वामी जयेंद्र आत्ता जे आहेत ते विजयेंद्र सरस्वती, त्यांच्या आधीचे जयेंद्र सरस्वती, आणि त्या जयेंद्र सरस्वतींच्या आधीचे परमाचार्य ज्यांना म्हणायचे ते स्वामी, त्यांचा सहवास, त्या परमाचार्यांचा सहवास यती महाराजांना लाभला. आणि परमाचार्यांना त्या यती महाराजांचं आचरण बघून इतके त्यांच्याविषयी स्नेहभाव, प्रेमभाव की ते त्यांच्याशिवाय ते राहायचेच नाही, सतत आपल्याबरोबर घेऊन फिरायचे. आणि जेव्हा जयेंद्र सरस्वतींच्या हातात ते कार्य पुढचं पीठाचं दिलं, कांचीकाम कोटीचं, आणि यती महाराजांनी प्रेमाचा आग्रह केला की माझ्या राहत्या ठिकाणी, मी जिथे राहतो उगारला महादेवाचं मंदिर आहे, तिथे आपण यावं. केवळ आणि केवळ कांचीपीठाचे एवढे अधिकारी असलेले परमाचार्य ते यती महाराजांच्या प्रेमासाठी 3 महिने उगारला महादेव मंदिर आहे कृष्णेच्या काठावरती, तिथे येऊन राहिले. त्या उगारच्या लोकांचं केवढं भाग्य. आजही उगारची लोक आपल्याला धन्य समजतात. जुनी माणसं तर आम्ही जेव्हा कीर्तनाच्या निमित्ताने जातो तेव्हा सांगतात इथे परमाचार्य राहायचे, इथे यती महाराज असायचे, त्यांचं ब्रह्मसूत्राचं ऋषी तत्वासारखं जीवन तिथे ते जगायचे सगळे. यती महाराजांनी एक सुंदर मंत्र केला, जो दिव्य मंत्र केला, प्रत्यक्ष गणेशाची साक्षात्कार त्यांना झाला मंगलमूर्तींचा.
आणि परिपूर्ण अशी कृपा झाली. अनेक कवनं यती महाराजांनी रचली. प्रतिबिंबाने बिंब पूजनी दृष्टी ज्ञानाची, ज्ञानभक्तीची मानस पूजा साधक भाग्याची. कशाय तैसे लय विक्षेप हि रसास्वादवा ना बाधो, बुद्धिमांद्य वा कुतर्क किंवा दुराग्रहादी न चराहो. सगळं 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 वेदांताचं सूत्र, अद्वैत तत्वज्ञान आपल्या पदातून अभंगातून अशा पद्धतीनं यती महाराज लिहित असत. त्या यती महाराजांना सगुण साक्षात्कार मंगलमूर्तींचा झाला. इष्टदैवत मंगलमूर्ती सुप्रसन्न झालं. प्रत्यक्ष सगुण साक्षात्कार झाला. मंगलमूर्तींचं दर्शन झालं. आणि काय जीवो ब्रह्मैव नापरा ही स्थिती, याची देही याची डोळा मुक्तीचा सोहळा अनुभवला आणि जीवनमुक्त ही स्थिती. मी अगदी सुरुवातीच्या एपिसोडला सांगितलेलं होतं की उपासनेची जी 4 फळं आहेत, दृष्ट, अदृष्ट आणि क्रममुक्ती आणि जीवनमुक्ती, असे 4 फळं सांगितली होती. त्यातली जीवनमुक्ती उपासने अंती भोगलेले यती महाराज होते. जिवंतपणी जीवनमुक्त. आता जिथे गाठायचं ठिकाण आहे ते गाठून झालं होतं. आता उरलं उपकारापुरता, ही अनुभूती त्यांना फक्त घेत होते. प्रारब्धवशात जितकं देह शिल्लक आहे तेवढं फिरायचं. ज्या लोकांच्या सहवासात, जी लोक आपल्या सहवासात, देहाच्या सहवासात येतील त्यांना उपासना मार्गाला लावायचं. आपण उपासनारत राहायचं, लोकांना उपासनाभिमुख करायचं, देवाभिमुख करायचं. हे एकमेव कार्य फक्त शिल्लक राहिलं होतं. मी सांगत होतो ते हे की यती महाराजांना आयुष्यामध्ये मंगलमूर्ते विघ्नहरा, दुरित नाशना कृपा करा, 4च अक्षर मंगलमूर्ते, नंतरचा शब्द विघ्नहरा, मग शब्दाला दुरित नाशना, चौथा शब्द आला कृपा करा. या महामंत्राला सिद्ध केलं कांचीकाम कोटीच्या परमाचार्यांनी उगारच्या मुक्कामात. काय अधिकार होता. तिथून पुढे प्रवास केला, बरंच काय काय केलं. बरंच खूप मोठं असं अद्वैत तत्त्वज्ञानाचं मोठं कार्य. गुळवणी महाराजांशी खूप जवळचा संबंध होता. दत्त महाराज कवीश्वरांशी संबंध होता. यती महाराजांनी कोणाकडेही भिक्षा घ्यायचं टाळलं. फक्त 7-8 चमचे सत्तूचं पीठ घ्यायचे, त्यात पाणी घालायचे आणि फक्त जीव राखायचा आहे म्हणून ते जगायचे. खरे उपासक होते. आदर्श त्यांनी डोळ्यापुढे टेंबेस्वामी, हे आपण टेंबेस्वामींसारखं संन्यस्त जीवन जगलं पाहिजे. मी अगदी खरं सांगतो आपल्याला, आम्हा वाडीकर मंडळींना आणि वाडीत जी मंडळी त्या वेळेला आली, म्हणजे मी तुम्हाला काळ पण सांगतो, फेब्रुवारीच्या 1996 ते 1998 ज्येष्ठ महिना होता. त्या दरम्यानची 2-2.25 वर्ष यती महाराज कृष्णा पंचगंगा संगमावरतीच आपला आता शेवटचा काळ पूर्ण व्हावा, आपली महासमाधी इथंच व्हावी या इच्छेनं होते. उगारहून निघाले होते. सगळ्या भारतात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी चातुर्मास केले. गणपतीची जी क्षेत्र त्या ठिकाणी त्यांनी चातुर्मास केले. त्र्यंबकेश्वरला केला, वेगवेगळ्या ठिकाणी केले. इंदोरला त्यांचे खूप शिष्य होते. त्याच्यानंतर हरिद्वारला केला. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी चातुर्मासचे जीवन जगले. आता तुम्ही कल्पना करा, 1967ला संन्यास झाला. संन्यासाचं वय हे त्याच्या चातुर्मासावरनं ओळखलं जातं. देहाचं, शरीराचं वय मोजलं जात नाही. एका संन्याशाकडे राहिल्यामुळं फक्त आपल्याला जाता सांगतो. त्याचं वय हे तो किती वर्षांनी चातुर्मासाने मोठा, तो किती वर्ष चातुर्मास त्याचा झाले त्याच्यावरती त्याचा हे मोजला जातो, अधिकार आणि वय. 67 साली संन्यास घेतला होता. आता 67, 77, 87, 97, म्हणजे आता इतकी वर्ष त्यांनी कुठे कुठे वेगवेगळ्या ठिकाणी चातुर्मास केले त्याची सगळी यादी त्यांच्या चरित्रात वर्णन आहे. आणि आपल्या शेवटचा काळ आता आपण कृष्णा तटाकी दत्त महाराजांच्या सान्निध्यात घालवू. तुम्हाला सांगतो, असं पूर्ण वाकले होते कमरेतनं, तरीसुद्धा वय खूप झालेलं, वृद्धत्व पूर्ण होतं, अतिवृद्ध स्थिती. कितीतरी अनुभव आहेत, आठवणीत आहेत यती महाराजांच्या विषयीच्या. पण पहाटे 3 वाजता वाडीचे ते मोठ्या मोठ्या उंच अशा पायऱ्या उतरून वरून ऑफिसमधनं खाली येऊन तो देवाच्या इथे लांबनमस्कार करून खाली सोळ्यात आंघोळ करून पुन्हा वरती येऊन पुन्हा स्नान संध्या उपासना, आपलं उपनिषद वाचन, उपासना आराधना करायचे. दररोज संध्याकाळी भजन असायचं. तर आम्ही पालखीला जाताना लहान पोरं तिथे गेल्यानंतर प्रसाद मिळतो, त्यांच्याकडे गेल्यानंतर संत्री मोसंबीचा थोडा काहीतरी तो रस मिळतो, फोडी खायला मिळतात. यती महाराज म्हणजे कोणतरी असे सिद्ध पुरुष आहेत, कळायचं नाही पण लांबून नमस्कार करून त्यांच्या भेटीने आनंद मिळायचा. सगळी लहान थोर आबालवृद्ध त्यांच्याकडे जात असत. कोणी औषध रोगी गेला की त्याला ते औषध देत असत. पण संध्याकाळी मात्र त्यांच्याकडे भजन असायचं. तो एक वरांडा आहे तिथे देवस्थानच्या ऑफिसच्या समोर, तिथे यती महाराज एका खुर्चीत शांत चित्ताने बसायचे.
चिपळी हातात असायची आणि त्यांच्या डाव्या बाजूला एक झोपाळा होता छोटासा. त्या झोपाळ्यावरती एक गोड अशी गणपतीची मंगलमूर्तीची मूर्ती होती आणि त्याची दोरी ते असे हलवायचे त्या झोपाळ्याची. आणि छान छान ही सगळी त्यांची जी भजनं आहेत ती सगळी भजनं त्याची जी क्रमवारी उपासनेची ठरली होती, समष्टी उपासनेची, ती समष्टी उपासना चालायची. एक अनुभव सांगतो. एकदा एकाने झांज जातात होती आणि एकाच्या हातात चिपळी होती. ते जरा असतात इंटरेस्टेड अशी लोक, ते पटापटा चिपळ्या वाजवायचे, मोठ्या मोठ्याने झांजा वाजवायचे. त्या भजनामध्ये जरा जोश यावा म्हणून मध्येच खळखुळ असं वाजवायचे, झांज जरा मोठ्याने वाजवायचे. त्यांनी नीट पाहिलं पण विरोध नाही केला. पण ते भजन झालं, प्रत्येकाच्या हातावर भजन झाल्यावर ते प्रसाद देऊन लोक निघून जायची. जे ते तसं करत होते त्यांना त्यांनी एकदा थांबवलं, म्हणजे थांबा. बाकीचे होते ते निघून गेले. त्या 2 जणांनी त्यांनी सांगितलं की आपण जेव्हा भजन करतो, आपण जेव्हा एक उपासना करतो, तेव्हा आपली देवता तिथे उपस्थित असते. तुम्ही हे उपासनेला पूरक असं न वाजवता ज्यामुळे चालू असलेली उपासना काहीतरी विचित्र पद्धतीची होते, त्यामुळे मंगलमूर्तींना व्यत्यय होतोय, ते अशा पद्धतीचं वाजवणं, काहीतरी उत्साहाच्या भरात चालू असलेल्या ठेक्यामध्ये मध्येच काहीतरी वेगळं वेगळं वाजवणं, असं करायचं नाही उद्यापासून. म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी किती चांगल्या पद्धतीने सोज्वळ शब्दात समजावून सांगायचे. अशा अनेक आठवणी आहेत. 2 वर्षाचा कालावधी, नित्य चर्चा आणि खूप अशा काही काही गोष्टी अशा की यती महाराजांचा सहवास वाडीकरांना लाभला. वाडीतली मंडळी म्हणत होती महाराज नको, इथून जाऊ नका. परंतु महाराजांना नंतर असं लक्षात आलं की आपल्या देहाची जी त्यांचं एक कार्य होतं, त्या पद्धतीने त्यांनी ठरवलं नारद घाट वाराणसीला जो आहे, त्या नारद घाटावरती दत्तमठ आहे, त्या दत्तमठाचे उत्तराधिकारी एक नेमायचे. ते नेमून झालं की मग आपल्या आयुष्याचा जो शेवटचा काळ आहे तो तिथेच घालवूया असं यती महाराजांनी ठरवलं. आणि मला आठवतं आहे की इथून अतिशय भावपूर्ण असा निरोप वाडीतल्या मंडळींनी यती महाराजांना, अक्षरशः लोकांच्या डोळ्यात घळघळ पाणी येत होतं की महाराज आपण जाऊ नका, आपण इथेच राहा. पण महाराज म्हणाले आता उगारच्या मंडळींना बोलावलं, वाडीतल्या लोकांना सांगितलं की आता माझं परत हे शरीर वाडीत परत येणार नाही. सगळ्यांना शेवटचं एकदा दर्शन दिलं. ज्यांना कोणाला यायचं आहे त्यांनी वाराणसीला आल्यानंतर माझं दर्शन घडेल किंवा गाठभेट होईल. त्यानंतर यती महाराज वाराणसीला राहिले पुढे. आणि आजचा तो दिवस पुण्यतिथीचा की ज्याच्या आधीचे 1 महिना यती महाराज पंचांग घेऊन द्रविड शास्त्री काशीतल्या मोठ्या मोठ्या ज्योतिषांना बोलवायचे. कशासाठी? लोकांना वाटलं काहीतरी अनुष्ठान करायचं की काय. तर यती महाराज म्हणाले की असा दिवस पहा की ज्या दिवशी योग्य असे 3-4 मुहूर्त काढा की ज्या दिवशी मी देह ठेवीन. मी परत वाक्य सांगतो, असा मुहूर्त मला काढून द्या की ज्या दिवशी योग्य असं मी गणपतीच्या आज्ञेनं देह ठेवायला योग्य दिवस कुठला आहे त्याचे 3-4 मुहूर्त द्या मला, की हा दिवस घेऊ का हा दिवस घेऊ. आपल्याला कळत पण नाही की आपण कधी मरणार आहोत. पण ही उपासनेच्या अंती त्या साधकाच्या ठिकाणी जेव्हा सिद्धता प्राप्त होते आणि तो जेव्हा आपल्या इष्टदेवतेशी तद्रूप होऊन जातो, तेव्हा काय अधिकार त्याच्यात निर्माण होतो की मृत्यूवरती तो ताबा मिळवतो. मृत्युंजय म्हणतात तसा तो होतो. त्यांच्या इच्छेने त्यांनी देह ठेवला. हे मी एक अक्षरही यातलं खोटं सांगत नाही. त्यांनी फाल्गुन महिना पाहिला, म्हणाले फाल्गुन नको. मग चैत्र महिना आला, म्हणाले चैत्रात नवीन वर्षाची सुरुवात होते, संवत्सराची सुरुवात. मी देह ठेवल्यानंतर मग पुढे तिथे लोकांना गडबडीचं व्हायला नको. मग चतुर्थीला ठेवूया का? नको म्हणाले, चतुर्थी नको. मग नवमी आली, रामनवमीचं स्मरण केलं. मग हनुमान जयंती गेली. मग म्हणाले गणपतीचं इष्टदैवत होतं, मग संकष्टीच्या दिवशी ठेवावा का? नको म्हणाले. मग करता 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 आजचा तो दिवस. आणि आजच्या या दिवशी लक्षात ठेवूया, चैत्र वद्य दशमीच्या दिवशी म्हणजे 11 एप्रिल 1999ला लौकिक अर्थाने ब्रह्मरंध्री आपला पूर्ण प्राण इथपर्यंत नेला आणि पुढच्या शिष्यांना सांगून ठेवलं होतं काय काय कसं कसं करायचं ते. तर त्या पद्धतीने लौकिक अर्थाने आपला पूर्ण देहचे जे काही प्रवास आहे तो तिथं शांत झाला आणि यती महाराज 99 साली समाधिस्थ झाले. या यती महाराजांनी सबंध आयुष्यभर गणेशभक्ती आणि दत्तभक्तीचा प्रचार प्रसार केला. परवा एका विषयाचं चिंतन पाहताना आपण 4थ्या कडव्यापर्यंत आलो होतो की नरसिंह सरस्वती दत्त पादुका कमली नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली. अज्ञान व्याप्त मी भ्रमलो श्रमलो भारी नच आश्रय कोठे मिळतो मज अंधारी. तव दर्शन होता चिंता सारी सरली नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली. जरी प्रसन्न गुरु तरी साधन योग्यची घडते. ये कृतार्थता मग शाश्वत शांती मिळते. पुरुषार्थ लाभ हो विघ्ने आता नुरली नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली.
मग म्हणाले, वेदांत ज्ञान जरी शाब्दिक सारे झाले, वीणना अनुभवदायी ठरले, जाणून गुरो तव चरणी भक्ती नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली. आता या पदामध्ये शेवटची जी दोन कडवी आहेत ती फार महत्वाची आहेत. त्याचा अर्थ तसा पटकन जे त्यांच्या सहवासात राहिले त्यांना कळेल, पण नुसतं पद म्हणणाऱ्यांना कळणार नाही. आज या निमित्ताने मी मुद्दाम सांगतो, म्हणजे मला काहीतरी कळलंय म्हणून नव्हे, तर जे मला खरंच त्यांच्या सहवासात कळलं. एकदा सहज एकाने असं त्यांना विचारलं की महाराज, या पदामध्ये असं म्हणले की अतिबालपणी जे ध्यानमनी प्रीतीचे, याचा अर्थ लागत नाहीये, म्हणजे काय, याचा नेमका अर्थ काय, एकाने विचारलं. तेव्हा यती महाराजांनी दिलेलं उत्तर आहे. आज जे नव्याने हे ऐकत असतील त्यांना नक्की त्याचा आनंद होईल, त्यांना हे कळल्यानंतर विशेष आनंद होईल. त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा ते त्यांच्या मातोश्री गेलेल्या होत्या आणि लहान वय होतं, 4-5 वर्षाचं, 6 वर्षाचं वय, तेव्हा अगदी असं एक लहान लेकरासारखं असतं ते वय असताना, आजोळी वाईला आपल्या आजीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचे लहान पोरते, आणि वडील गुरुचरित्राचं पारायण करायचे. आजोबा गुरुचरित्र वाचायचे, वडील गुरुचरित्र वाचायचे. यती महाराज म्हणाले, याचा अर्थ असा आहे, त्यांनी एका शिष्यानं सांगितलेला हा अर्थ मी आपल्याला सांगतोय. ते म्हणाले, माझं वय लहान होतं आणि मी आजीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचो, कारण मला कुणाचा आधार नव्हता, आजोळी होतो, आजीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचो, निजायचो. आणि तेव्हा वडील श्रीगुरु म्हणते, शिष्याशी पुढे कथा निरोपली कैसी विस्तारावी आम्हासी, ते गुरुचरित्रातल्या ओव्या शब्दनशब्द माझ्या कानावर पडायचे की नृसिंह सरस्वतींची ही लीला अशी केली, नृसिंह सरस्वतींनी ही लीला अशी केली, ते कानावर पडायचं. तो संदर्भ, त्या सगळ्या लीला लहानपणापासून नृसिंह सरस्वतींच्या ऐकत आलो होतो. आणि वाडीतल्या दत्त महाराजांच्या पादुका पाहिल्यानंतर, बालपणी जे ध्यान मनी प्रीतीचे, नरसिंह सरस्वती यतिवर गुरुराजांचे, त्या स्मरणे सात्विक वृत्ती बहुगही वरली, नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली. नरसिंह सरस्वती दत्त पादुका कमली, पादुका कमली, पादुका कमली, नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली. याचा अर्थ असा आहे की अतिबालपणी जे ध्यान मनी प्रीतीचे, लहान वयापासून ज्या नृसिंह सरस्वतींच्या लीला मी ऐकत आलो, ते नृसिंह सरस्वती त्यांच्या पुढ्यात मी आत्ता उभं राहिल्यानंतर माझ्या वृत्ती गहिवरून आलेल्या आहेत. अतिबालपणी जे ध्यान मनी प्रीतीचे, त्या वृत्ती गहिवरली, नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली. आणि शेवटी असं म्हणतात, ती प्रार्थना आपण सगळ्यांनी मिळून दत्तगुरूंच्या चरणी, हे पदच खूप सुंदर आहे, आपण नेहमी म्हणता आलं तर म्हणत जा. त्यात शेवटी असं वर्णन केलंय की हे दया निधे गुरु, म्हणजे वाडीच्या पादुकांना उद्देशून यती महाराज म्हणतायत, हे दया निधे गुरु चरणी आश्रय द्या हो, भवसागरी तारा फेरा पुनरपि ना हो, यती नारायण श्री गुरुचरणा ते कवळी, नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली. नरसिंह सरस्वती दत्त पादुका कमली, पादुका कमली, पादुका कमली, नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली. असे यती महाराज त्यांनी अखंड दत्त आणि गणेशाच्या उपासनेचा प्रचार केला. जे गणेशोपासक असतील त्यांनी कधीही अडचणीच्या काळात, आपत्प्रसंगात, सुखप्रसंगात मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, असं या महामंत्राचं, या सिद्ध मंत्राचा जप केला तर निश्चित त्यांची अनेक अडली नडलेली कार्य मार्गी लागतील, असा अधिकार आहे. प्रत्यक्ष कांचीकाम कोटीचे शंकराचार्य त्यांना शंकराचार्य स्वरूपातच पाहत होते. फक्त हे कडक अशा पद्धतीचं संन्यासी, चालायचे, बोलायचे, विरक्त अशा पद्धतीचे. आणि असे स्वामी आजच्या दिवशी 21 वर्षापूर्वी 1999ला वाराणसीला त्यांनी आजच्या तिथीला देह ठेवला. आज बघता बघता 21 वर्ष झाली. आजचा अर्धा तास हा यती महाराजांच्यासाठी खर्च केलेला आहे. परंतु आपल्या सर्वत्रांना त्यांच्या चरित्राचं स्मरण व्हावं, जे वाचून होत नाही ते 1 to 1 असं ऐकून आपल्यापर्यंत पोचावं, हाच त्याच्यामागचा प्रेमळ आणि एक आत्मीय उद्देश. आपण सगळे मिळून आज यती महाराजांचं स्मरण करूया. एकदा मी गजर करतो, आपण मनातल्या मनात आहात तिथे स्मरण करून म्हणूया, यती नारायणानंद स्वामी महाराज की जय. आपण त्यांचं स्मरण केलं म्हणजे बद्ध मुमुक्षू साधक
आणि सिद्ध हे सगळं चरित्र यती महाराजांचं आहे. आता त्यांनी ज्यांना आदर्श ठेवलं, आता आपल्या आजच्या म्हणजे जो काल विषय ठरवला होता, जो काल होऊ शकला नाही लाईट गेल्यामुळे, आज त्या चरित्राकडे थोडंसं बोलूया. त्यांनी ज्यांना आदर्श म्हणून ठेवलं होतं की मी यती धर्म स्वीकारला तर यांच्यासारखं वागेन, त्या टेंबे स्वामी महाराजांचं जीवन कसं होतं, त्यांनी पंचपदी कशी लिहिली, त्या विषय आपल्याला सांगतो की तुकाराम महाराजांच्या पदाचा शब्दाचा आधार आपण घेतला होता की कन्या सासुऱ्यासी जाय मागे परतुनी पाय, किंवा आपण क्षमस्वापराधम वापसत टेंबे स्वामींचं स्तोत्र पण पाहिलं, किंवा समर्थांचं जे करुणाष्टक आहे त्यातून समर्थ आपल्या ठिकाणचं जे न्यूनत्व आहे किंवा आपल्या ठिकाणी असलेल्या मर्यादा आहेत त्या रामाला स्पष्ट करतात. आणि तू मला आता पदरात घे, अनन्य भाव म्हणून आपण परवाच्या एका भागात असं थांबलो होतो किंवा अशी चर्चा पाहिली होती की देवाने काहीतरी द्यावं म्हणून उपासना करायची नसून देवाने न मागता आपल्याला इतकं काही देऊ केलंय त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे उपासना, कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे साधना, कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे भगवत भक्ती, अशी आपण व्याख्या पाहिली. आता टेंबे स्वामी महाराज बघा, लक्षात घ्या, ज्यांना त्या मार्गावरनं जायचं आहे त्यांना ते स्टेशन लागणार, ते टप्पे लागणार म्हणजे लागणार. तुम्हाला पुण्यावरून कोल्हापूरला यायचं आहे म्हटल्यानंतर तुम्हाला पुण्यानंतर सातारा हे स्टेशन लागणार, वाटेत पहिले शिरवळ लागणार, खेड शिवापूरचा टोल नाका लागणार, मग शिरवळ लागणार, मग सातारा लागणार, मग कराड लागणार, मग तुम्हाला पुढचे टप्पे करत करत टोप आहे, मग शिरोली आहे, मग शिरोली नाक्यानंतर कोल्हापूर आहे. तुम्हाला हे मधले स्टेशन्स लागलीच पाहिजेत. आणि ज्याने तो मार्ग धरला आहे त्याला काळ जरी बदलला तरी त्याच टप्प्यावरनं जावं लागतं. ते टप्पे प्रत्येकाच्या आयुष्यात येतातच. म्हणून हे 4 महत्त्वाचे टप्पे आहेत. पहिला आपण पाहिला बद्ध स्थिती, बद्धातून मुमुक्षु स्थिती, मुमुक्षु स्थितीतून साधक स्थिती, साधक या टप्प्यावरून सिद्ध या स्थितीत, म्हणजे आपलं इति कर्तव्यता गाठली. आता टेंबे स्वामींसारख्या अधिकारी महापुरुषांचं चरित्राचं स्वतंत्रपणे बोलावं एवढा एक मोठाच्या मोठा विषय आहे. जर कधी योग आला तर हे लॉकडाऊन संपेपर्यंत किंवा लॉकडाऊन संपल्यानंतर सुद्धा जर कधी मध्ये प्रवासात वेळ मिळाला तर आपण टेंबे स्वामींचं सुद्धा चरित्राख्यान बघूया. आम्ही तो 3 दिवसाचा एक प्रवचनाचा कार्यक्रमच त्याविषयी करतो. नाशिकला खूप छान पद्धतीने त्याचं आयोजन कुर्तकोटी सभागृहात झालं होतं 2 वर्षापूर्वी. उदंड असा प्रतिसाद त्यावेळेला मिळाला. पहिल्या दिवशी आम्ही त्याच्यावरती वासुदेव शास्त्री टेंबे असा विषय मांडला होता, दुसऱ्या दिवशी वासुदेवानंद सरस्वती असा विषय मांडला होता, आणि तिसऱ्या दिवशी टेंबे स्वामींनी लिहिलेल्या वाङ्मयावरती तिसऱ्या दिवशी प्रवचन होती. असा 3 दिवस आमच्या नाशिकच्या आयोजकांनी तो कार्यक्रम ठेवला होता. अन्य ठिकाणी तो झाला. यावर्षी अधिक महिन्यामध्ये गरुडेश्वरला 3 दिवस हा कार्यक्रम होणार आहे. अधिक महिन्यामध्ये तारखा ठरतील पुढे, परंतु असाच पद्धतीचा कार्यक्रम 3 दिवसाचा गरुडेश्वरला ठरेल. त्यामुळे स्वतंत्र एक तो बोलण्याचा विषय आहे की टेंबे स्वामींचं चरित्र. तरी त्यातला पंचपदीचा विषय आपल्यापुढे सांगतो. टेंबे स्वामींचं जन्म झाला आहे माणगावला आणि आयुष्याचा प्रवास सुरू झाला, आणि अणावकर त्यांच्या ठिकाणी जे एक पिशाच्य होतं त्या पिशाच्याकडनं कळलं की तुमच्यावर दत्तकृपा होईल. तो एक स्वतंत्र विषय, आपण वाचा, ते चरित्र वाचा म्हणजे आपल्याला कळेल. ते एक गेल्या जन्मीचं वेदशास्त्र संपन्न अशा अवस्थेतले ते ब्रह्मसंबंध होते. त्या पिशाच्यानी, अणावकरांच्या अंगात येणाऱ्या त्या पिशाच्यानी महाराजांचं सांत्वन केलं आणि सांगितलं तुमच्यावरती दत्तकृपा होईल, साधनेला लागा, उपासनेला लागा. पुढे महाराजांचा विवाह झाला इत्यादी काही गोष्टी. आणि असं वर्णन आहे की घरोघरी मातीच्या चुली, प्रत्येकाच्या घरामध्ये वाद विवाद, तंटे, सासू सून, नवरा बायको, जाऊ नणंद, प्रत्येकाच्या नात्यामध्ये भाऊ भाऊ, नवरा बायको, वाद विवाद हे होत असतात प्रापंचिक जीवनामध्ये. टेंबे स्वामी महाराज याला अपवाद कसे राहतील? टेंबे स्वामींच्या चरित्रात वर्णन आहे की टेंबे स्वामींच्या मातोश्रींचं आणि टेंबे स्वामींच्या पत्नींचं खूप टोकाचे असे विवाद व्हायचे, पण कधीही आपल्या आईच्या विरोधात जाऊन टेंबे स्वामींनी कधी विधान केलं नाही, कधी आपल्या आईचं मन दुखावलं नाही, असं चरित्रात वर्णन आहे. एखाद दुसऱ्या वेळेला बायकोची बाजू बरोबर आहे म्हणून सांगायचा प्रामाणिक प्रयत्न केला, पण त्यातून आईला राग येतोय हे पाहिल्यानंतर उद्वेग व्हायचा, मनात संताप व्हायचा की अरे मी मूळचा कोण आहे, ब्रह्मस्वरूप असलेला मी, पण या भानगडीत मी का पडलो, मी कशासाठी या ठिकाणी पडलो.
मला हे सगळं काय करायचं साधून, नेमका माझा जायचा रस्ता कुठला, ही जी चर्चा आपण गेल्या 10-15 दिवसात करतोय, तीच अस्वस्थता चित्तात निर्माण व्हायची. आणि असं वर्णन आहे की कधी पत्नीला सांगून पाहायचे पण त्या ऐकायच्या नाहीत, कधी आईला सांगून पाहायचे पण त्याही नमतं घ्यायच्या नाहीत, माघार घ्यायच्या नाहीत. मग कावरं बावरं मन झालं की वरती जी घडी आहे माणगावला, आपण जे कोणी माणगावला गेला असाल तर त्या ठिकाणी वरती जाऊन तासनतास ध्यानाला जाऊन बसायचे आणि डोळ्यातनं अखंड अश्रुधारा असायच्या. आणि एवढाच विषय असायचा की दत्त महाराज मला लवकर तुमच्या पदरात घ्या, मला लवकर या सगळ्यातनं मोकळं करा, मला हे वाद विवाद तंटे घरात अशी भांडणं मला नको आहेत. पण मन शांत झालं की पुन्हा खाली यायचे, 1-2 दिवस जायचे, पुन्हा वादविवाद व्हायचे. जे बघा, लक्षात ठेवा की ते टेंबेस्वामी होते, अधिकारी सत्पुरुष, त्यांना प्रारब्ध भोग चुकला का? प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला प्रारब्ध भोग हा भोगूनच संपवावा लागतो. टेंबेस्वामी महाराजांना इच्छा झाली आणि ते वाडीला आले. वाडीला आल्यानंतर आपली व्याख्या लक्षात ठेवूया. एक मुद्दा पक्का करतोय म्हणून मी सांगतोय की जे थेरॉटिकल ज्ञान झालं ते प्रॅक्टिकल आपण तपासून पाहतोय या चरित्रातनं. यती महाराजांचं सांगून झालं. आता इथे आपण ऐकताना टेंबेस्वामींच्या बाबतीतलं ऐकून ते थेरॉटिकल झालं, हे प्रॅक्टिकल कसं? आपण 3 सिद्धांत पाहिले. पहिलं पुण्यमार्ग पोटी धरी, दुसरं सत्संगाची वांछा धरी, आणि तिसरं विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्षू. अशी व्याख्या आपण पाहतोय 3-4 दिवस, 3-4 एपिसोडमध्ये. आज आपल्याला एवढं सांगायचं की वाडीला जेव्हा आले त्याला त्या उद्विग्न स्थितीत की मला आता फक्त दत्तचरणी एकरूप व्हायचं आहे, दत्त महाराजांची कृपा मिळवण्यासाठी मी खरा जन्माला आलेलो आहे, आणि हे मी काय करतोय, नेमकं मला करायचंय काय? कोहम कथमिदं जातम को वा कर्तास्य विद्यते उपादानम किमस्तिह विचार सोयमीदृशः. तो विचार सतत नित्यानित्य वस्तू विवेकाचा विचार जे करतात, साधन चतुष्ट आहे. परवापासून आपण त्याच्यावर चर्चा पाहतोच आहे. नित्यानित्य वस्तू विवेक, दत्त महाराजांच्या चरणावरती अभिषेक करावा, पादुकांना पाणी घालावं. वाडी त्यावेळेला महान अधिकारी सत्पुरुष होते आणि गोविंद यती असं त्यांचं नाव आहे. पहिल्यांदा पाणी घालायला हे आत प्रवेश दिला गेला नाही, तेव्हा गोविंद यती दंड घेऊन वरनं खाली आले आणि त्यांनी सांगितलं की हे दत्तस्वरूपच आहेत आणि यांना आत सोडा. मग सत्संगाची वांछा करी, त्यांचा सत्संग घडला. गोविंद यतींनी मार्गदर्शन केलं. वाडीला मौनी स्वामी म्हणून होते, त्या मौनी स्वामींच्या सहवासात महाराज होते. त्यांना ते विचारायचे की मी कधी यातनं मोकळा होईल, म्हणजे मला हे झगडा तंटे भांडण, मला हे असं ज्याला आजच्या भाषेत आपण म्हणतो ना एक आखीव रेखीव ABCD असं एक चौकटीतलं आयुष्य जगायचं नाही आहे. मी यासाठी जन्माला आलेलो नाही, मी याच्या पलीकडे काहीतरी कार्य करणार आहे, मला त्याच्या पलीकडे काहीतरी जायचं आहे. ती तळमळ आपण जी सतत म्हणतोय ती तळमळ चित्तात होती. आणि मौनी स्वामी कधीही न बोलणारे म्हणून त्यांचं नाव मौनी स्वामी. आपण वाडीला आत प्रवेश करता त्यावेळेला आत प्रवेश केल्यानंतर टेंबेस्वामींच्या मठाच्या पुढे लगेच लागून ब्रह्मानंदांचं ती शिवपिंड, त्याच्या पुढे मौनी स्वामींचं पादुका तिथे आहेत. तिथे सिद्धिविनायकाची मूर्ती आहे मागे. आपण वाडीला जी नित्य येणारी मंडळी आहेत ते त्यांच्या लक्षात येईल मी काय सांगतोय ते, की इथून पुढे जे येतील त्यांनी हे सांगितलेलं लक्षात ठेवून पहा. ते मौनी स्वामी जे होते त्यांच्या दर्शनाला चरित्रात असं वर्णन आहे की महाराज एकदा असाच झगडा झाल्यानंतर गेले आणि म्हणाले मला वाडीत राहायचं होतं. 1 महिना वाडीत मुक्काम करून गुरुचरित्राचं पारायण केलं आणि मौनी स्वामींना विचारलं अजून मी हे किती दिवस हे असं आयुष्य जगायचं आहे, बद्ध अवस्थेत जगायचं आहे, मला आता यातनं मोकळं व्हायचं आहे, कधी मला यातनं मोकळीक मिळेल, मी कधी संन्यास घेऊ? प्रश्न विचारला मौनी स्वामींना. ते बोलायचे नाहीत. त्यांनी पाटी हातात घेतली आणि पेन्सिलने लिहून दिलं अजून 7 वर्ष शिल्लक आहे. चरित्रात वर्णन आहे, आपण वाचा टेंबेस्वामींच्या. 7 वर्ष टेंबेस्वामींनी टाळी वाजवली, आनंद व्यक्त केला, म्हणजे चला आता 7 वर्षानंतर का होईना पण माझ्या आयुष्यात परिवर्तनाचा क्षण येणार आहे, हे तरी या महापुरुषांच्याकडनं कळलं. म्हणजे असा उलटा अर्थ नाही घेतला अजून 7 वर्ष आहेत असं नाही, चला 7 वर्षानंतर मी आता माझ्या पुढच्या आयुष्याच्या प्रवासाला मोकळा होणार आहे. मग आता काय करायचं? दत्तगुरूंची आज्ञा झाली होती आणि ती दत्तमूर्ती घेऊन कागलला, सगळं सांगत बसलो तर खूप वेळ जाईल, ती दत्तमूर्ती घेऊन माणगावला गेले आणि माणगावला ती दत्तमूर्तीची स्थापना केल्याच्या नंतर ती जी मूर्ती होती, मध्यंतरी तो योगी नावाचा सिनेमा निघाला होता टेंबेस्वामींच्यावरती, ते त्याचं स्क्रीन प्ले पाहिल्यानंतर मी म्हटलं अहो या प्रसंगाला इथे पद आहे, टेंबेस्वामींनी ती मूर्ती कशी असावी. मग त्याचे जे डिरेक्टर होते
आणि मयेकर नावाचे ते, आणि बाकीचे ते जे डायरेक्टर होते गायकवाड, ते म्हणाले की तुम्ही एक 2-4 पदं म्हणा. त्यामुळे मला सगळा पिक्चर झाल्यानंतर सुद्धा 4 पदं म्हणायचं भाग्य दत्त महाराजांच्या कृपेने त्या सिनेमात मिळालं होतं. त्या सिनेमामध्ये, योगी सिनेमातलं जे शेवटचं पद आहे त्यात भैरवी म्हणायचं भाग्य मला त्या ठिकाणी मिळालं. आणि त्यानंतर तो सिनेमा थांबतो आणि त्यात ती दत्तमूर्ती महाराज वाडीतून माणगावला घेऊन जातात, तेव्हा ते पद म्हणलं होतं की ती मूर्ती कशी असावी. चिंतू दत्तात्रेया, साधी चाल आहे, कुठे आ ऊ तंबोरा घेतलाय, खूप ताना मारल्या आहेत, तिहाई तिहाई घेतले आहे, ठेक्याची तबला बडवलाय, काही नाही. साधा सोपा सरळ नीटनेटका शब्दोच्चार आणि फक्त साधी सरळ चाल जी इथून अंतःकरणापासून यावी. पंचपदीचं वैशिष्ट्य हे आहे महाराजांच्या. ती मूर्ती कशी होती दत्तगुरूंची, किती सुंदर वर्णन आहे पहा. चिंतू दत्तात्रेया अनसुया तनया, श्रुती गणगेया ध्येया वंद्या, वराभय कर सिद्धासनावर, बसे निरंतर सूरवर्य, जोखेचरी मुद्रा लावी सोडी तंद्रा, सदा योग निद्रा मुद्रा युक्त. देवांचे डोळे कसे, प्रफुल्ल लोचन सुहास्य वदन. काय महाराज लिहितात, दयेचे सदन, दया 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 अंतःकरणात भरलेलं मूर्तिमंत घर, दयेचे सदन मनमोहन, स्मरता जो भक्ता भेटे वासुदेव, स्वचित्ती सदैव भावे चिंती, चिंतू दत्तात्रेया अनसुया तनया. पहिलं पद दत्त महाराजांचं ध्यान. आता कुठल्या दत्ताचं स्मरण करूया. करुणा त्रिपदी आपल्याला माहिती आहे, शांतो श्री गुरुदत्ता, जय करुणाघन श्री गुरुदत्ता, जय भगवंता. पण महाराजांची जी वाराप्रमाणेचे अभंग आहेत ते वेगळे. पण पंचपदीत वाडीला आजही म्हणतात सर्व आमची तरुण मंडळी सुद्धा, पुजारी वर्ग खूप अतिशय आस्थेने वाडीतली मंडळी उत्सव मूर्तीच्या अवतीभोवती ही पदं आमचे संजू रुक्के पुजारी आणि त्यांच्या आमचे राजा रुक्के पुजारी, आणखीन अन्य सर्वच पुजारी मंडळी तिथे अतिशय आत्मीयतेने ती पदं सेवा करत असतात. ती पंचपदी आपण कधीतरी येऊन खरंच ऐका. त्यातलं हे पहिलं पद आहे, चिंतू दत्तात्रेया अनसुया तनया, श्रुती गणगेया ध्येया वंद्या. आता या पंचपदीचं वैशिष्ट्य काय ते मी आपल्याला सांगतो. जो शेवटचा शब्द येतो ना, त्या शब्दातनं पुढच्या कडव्याची सुरुवात होते. त्याला अंतरलापी काव्य असं म्हणतात. अंतरलापी, एकातनं पुढच्या शब्दाची पुढच्या चरणाची सुरुवात, त्यातून पुढच्या चरणाची सुरुवात, त्यातून पुढच्या चरणाची सुरुवात. काय तळमळ आहे. जशी आपण तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटसी केशवा, मी एक विधान केलं होतं की वेडं झाल्याशिवाय भक्ती होत नाही, उपासना होत नाही, साधन मार्गात माणूस पुढे जात नाही. परवाच्या दिवशी आपण बोलताना चर्चा केली होती. वेड लागतं, वेड. मला मोकळं व्हायचंय, मोक्षाची कांक्षा करी तो मुमुक्षू, या नाव मुमुक्षू. भवपाश निबद्धस्य मम मोक्ष कथम भवेत, इत्याकुलम मनो यस्य स दीनः कथ्यते बुधैः. अशी एक व्याख्या सुभाषित आपल्याला परवाच्या दिवशी सांगितलं होतं. मी मोकळा कसा होईल, मला आता मोकळं व्हायचं आहे. ती तळमळ तळमळ, तगमग तगमग चित्ताच्या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर भक्ताचं हृदय कसं वेडपिसं होतं आपल्या इष्टदेवतेमध्ये विलीन होण्यासाठी, त्याच्याशी एकरूप होण्यासाठी. टेंबेस्वामी दत्त महाराजांच्या पूर्ण पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, वृत्ती, अहंकाराने एकरूप होण्यासाठी किती तडफडतायत, किती तळमळतायत, किती तगमग त्यांच्या चित्तात आहे पहा. त्या शब्दातनं आपल्याला कळेल. हे ध्यान कसं आहे. सुहास्य वदन दयेचे सदन मनमोहन, वराभय कर. एक हात उजवा हात ठेवलाय, वराभय कर. माणगावची मूर्ती आपण पहा. सिद्धासनावर जो खेचरी मुद्रा लावी सोडी तंद्रा, सदा योग निद्रा मुद्रा युक्त. प्रफुल्ल लोचन सुहास्य वदन दयेचे सदन मनमोहन, स्मरता जो भक्ता भेटे वासुदेव. जे स्मरण केल्यानंतर भेट देतात वासुदेवाला. स्वचित्ती सदैव भावे चिंती, चिंतू दत्तात्रेया अनसुया तनया. पहिलं पद. मग म्हणतात, तुची जीवलगा सखा माझा सगा, या जगात मला आता तुझ्याशिवाय कोणी नाही. तुची जीवलगा, जीवलग
असा जर माझा आता कोणी असेल तर तुम्हीच आहात दत्त महाराजांना. साधकाचं मन काय बोलतंय, साधकाचं मन काय आत्मनिवेदन करतंय, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पंचपदीचे अभंग आहेत. तुची जीवल गा सखा माझा सगा, दत्ता मज कागा झुगारीसी. माझ्यावर का बरं अजून कृपा करत नाही? दत्ता मज कागा झुगारीसी, झुगारीसी तरी ब्रह्मांडा बाहेरी, झुगारीना तरी धरी पोटी. काय सुंदर वर्णन आहे पहा. इथे खरं तर एकेका पंचपदीच्या अभंगावरती निरूपण करावं एवढा विषय थोडा आहे, तरी सुद्धा जाता जाता सांगतो. एकेका सिद्धांताला महाराज किती सुंदर सांगतात, किती सुंदर सांगतात. इथे जे आत्ता मी निवेदन केलं, महाराज म्हणतात दत्ता मज कागा झुगारीसी, तू बाकी सगळ्यांच्यावर कृपा केलीस आणि माझ्यावर मात्र कृपा का करत नाही आहात महाराज तुम्ही? दत्ता मज कागा झुगारीसी, झुगारीसी म्हणजे का झुगारून देताय मला? मग पुन्हा ते रागावतायत. एक भक्ती किंवा साधनेतला, उपासनेतला, भक्तीतला राग आहे आपल्या इष्टदेवतेवर, सात्विक राग आहे. तर म्हणतात झुगारणारच आहात ना, तर असं करा, झुगारीसी तरी ब्रह्मांडा बाहेरी, झुगारीना तरी धरी पोटी. बघा काय सुंदर भाव आहेत. मी शब्दात मला तर खरंच डोळ्यात पाणी येत आहे सांगताना, की जर मला झुगारणार असाल तर या ब्रह्मांडाच्या बाहेर फेकून द्या. झुगारीसी तरी ब्रह्मांडाबाहेर फेकून द्या. आणि जर झुगारणार नसाल तर झुगारीना तरी धरी पोटी, जर झुगारणार नसाल तर मला पोटी धरा. तुमच्या पोटाला म्हणजे तुमच्याशी मिसळून घ्या, तुमच्या पायाशी घ्या, ठेवून घ्या. इथे महाराजांनी एक सूत्र दिलंय, असा एक श्लोक आलाय, विश्वंभर भरत्वमाम. महाराजांचं बोलणं हे सिद्धांताला धरून आहे, ते मनात आलं म्हणून नाही. प्रत्येकाला एक एक रेफरन्स आहे, संदर्भ आहे. इथे काय संदर्भ आहे आपल्याला सांगतो. महाराज म्हणतात, हे कुठल्या संस्कृत वचनावरचं मराठीत केलंय. महाराज म्हणतात, एके ठिकाणी एका सुभाषितात असं आलंय की विश्वंभर भरत्वमाम विश्वस्माद्वा बहिः कुरु अथ पक्षद्वया भावे त्यज विश्वंभराभिधाम. एक भक्त देवापुढे उभा राहतो आणि तो म्हणतो, हे तुझं नाव विश्वंभर आहे ना देवा? विश्वंभर प्रश्नचिन्ह. संस्कृत भाषा आहे पण मजा काय, विश्वंभर, तुझं नाव विश्वंभर आहे ना? मग भगवंताने असं मानेनं सांगितलं, होय विश्वंभर, होय. भरत्वम माम, मग जर तू विश्वंभर असशील, विश्वावर कृपा करणारा असशील, विश्वाला व्यापून उरलेला असशील, विश्वाचं भरण पोषण करणारा असशील, विश्वंभर भरत्वम माम, तर मग माझं भरण पोषण कर, माझ्यावरती आत्मदान करून मला तृप्त कर, मला मोक्ष देऊन तृप्ती दे. विश्वंभर आहेस ना, भरत्वम माम. मग भगवान म्हणाले, मी तुला तसं देऊ शकत नाही. मग म्हणाले, विश्वस्माद्वा बहिः कुरु, विश्वाच्या बाहेर फेकून दे, जिथे तू नाहीस तिथे फेकून दे. आता मला तुझंच एक वेड लागलंय, तू जिथे नाहीस तिथे फेकून दे. विश्वस्माद्वा बहिः कुरु, विश्वाच्या बाहेर फेकून दे. भगवान म्हणाले, विश्वाच्या बाहेर मीच आहे, विश्वामध्ये मी व्यापून आहे, आणि विश्वाच्या बाहेर जी स्पेस आहे, अवकाश आहे, पोकळी आहे, तिथे आपण एका ब्रह्मांडातल्या, एका पृथ्वीवरच्या, एका खंडातल्या, एका देशातल्या, एका राज्यातल्या, एका जिल्ह्यातल्या, एका तालुक्यातल्या, एका गावातल्या, एका गल्लीतल्या, एका घरातल्या, एका खोलीतल्या, एका ठिकाणी चाराचा आकडा घालून बसलेले आपण यक्कश्चित जीव आहोत. पुन्हा सांगत नाही, श्वास लागेल, अशी अनंत ब्रह्मांड आहेत. मग या विश्वाच्या पलीकडे सुद्धा भगवंत तत्वच आहे. भक्त किती तयारीचा असावा लागतो. तो म्हणतो, विश्वंभर, तू विश्वंभर आहेस, भरत्वम माम, माझं रक्षण कर, मला आत्मतृप्ती दे, मला माझं आत्मदेवाचं दर्शन घडवून दे, माझं भरण पोषण कर. कसलं भरण पोषण? मोक्षाचं भरण पोषण करून दे. विश्वंभर भरत्वम माम, आणि नशील करणार तर विश्वस्माद्वा बहिः कुरु, विश्वाच्या बाहेर फेकून दे. भगवान म्हणाले, विश्वाच्या बाहेर मीच आहे. मग याने आणखीन एक गिरकी मारली आणि तो म्हणतो, अथपक्षद्वया भावे, जर तुला माझं भरण करता येत नसेल, तू विश्वंभर आहेस आणि माझा जर आत्मतृप्ती देता येत नसेल, आणि विश्वाच्या बाहेरही तुला मला फेकता येत नसेल, तर अथपक्षद्वया भावे त्यज विश्वंभराभिधाम, तुझं विश्वंभर हे नाव काढून टाक म्हणाले आजपासून. काय भक्ताचा आपल्या देवावरती अधिकार प्रेमाचा असतो. हेच सूत्र महाराज पंचपदीच्या अभंगात दुसऱ्या म्हणतात,
की तुची जीवलगा सखा माझा सगा दत्ता मज कागा झुगारीसी झुगारीसी तरी ब्रह्मांडा बाहेरी झुगारीना तरी धरी पोटी. जर झुगारणार असशील तर मग विश्वाच्या बाहेर फेक, आणि झुगारणार नसशील तर धरी पोटी. आता पोटी शब्द आला ना शेवटचा, आता पुढच्या चरणाची सुरुवात. झुगारीना तरी धरी पोटी. पोटी, आता पोटी पुढच्या याच्यात सुरुवात. पोटीचे जे बाळ वेडे हो ओंगळ माय परिपाळ करी लोकी. काय भाव आहेत साधकाच्या, उपासकाच्या चित्त. अखंड अश्रुधारा टेंबेस्वामी आर्ततेने दत्तप्रभूंना म्हणतात. पोटीचे जे बाळ, अर्थ कळण्यासारखा आहे. वेडे हो ओंगळ, लोक हो, आधी एकतर संतती होणं हे प्रारब्धामध्ये असावं लागतं. संतती झाल्यानंतर ती सुसंतती म्हणून जन्माला येणं हे तर त्याहून भाग्य असावं लागतं. पण काही जणांना आईवडिलांच्या प्रारब्धाने आणि त्या पोराच्या प्रारब्धाने, ज्याला आपण स्पेशल चाइल्ड म्हणतो, त्यांची वाढ होत नाही, त्यांचा बौद्धिक विकास होत नाही, त्यांचा शारीरिक विकास होत नाही. ती जगरहाटीसारखी नसतात, सर्वसामान्यांसारखी नसतात. पण पोर म्हणून आपल्या पोटी जन्माला आलाय, ते कसंही असो, वेडे हो ओंगळ माय परिपाळ करी लोकी. काय महाराज लिहितात आमचे पहा. पोटीचे जे बाळ वेडे हो ओंगळ, जगासाठी ते विचित्र दिसत असेल, जगासाठी ते सर्वसामान्य पोर नसेल दिसत. इतर लोक म्हणतील काय खुळ्यासारखं दिसतंय, किती मोठा झाला, पण ह्याला अजून आपलं स्वतःचं काही करता येत नाहीये. इतर लोक त्या आईवडिलांना, त्या पोराबद्दल सहानुभूती व्यक्त करून उगाच त्यांना काहीतरी बोलत असतील. पण ते आईवडील मात्र त्या पोराच्या बाबतीत तसा विचार करत नाही, कारण ते त्यांचं लेकरू असतं, ते त्यांच्या पोटी जन्माला आलेलं पोर असतं. महाराज दत्तप्रभूंना कळवळून सांगतायत, महाराज पोटीचे जे बाळ वेडे हो ओंगळ माय परिपाळ करी लोकी. जगाने कितीही तिरस्कारानं पाहिलं, जगाने कितीही उपेक्षा केली, जगाने जरी त्याचं हगणं मुतणं काढायला जरी जग आलं नाही, तरी आई वडील कधी दुर्गंधी झाली म्हणत नाहीत. ते आपल्या पोराला घट्ट जवळ करतात, त्याचं जे शिशू असेल ते काढतात, त्याची जी स्वच्छता असेल ती करतात, त्याची जी म्हणून सेवा असेल ती सगळी करतात. सज्जन हो, दत्त महाराजांना कळवळून टेंबेस्वामी म्हणतात, तुझे बाकीचे जे भक्त आहेत ना, ते खूप विद्वान आहेत, ते खूप ज्ञानी आहेत, ते खूप पंडित आहेत, ते खूप अधिकार संपन्न आहे, म्हणून तुम्ही त्यांच्यावर कृपा केली दत्तगुरू. मी तुमचा एक कश्चित बालक आहे असं समजा. पोटीचे जे बाळ वेडे हो ओंगळ माय परिपाळ करी लोकी. जसं व्यवहारामध्ये पोर कसंही निघालं तरी आई वडील, विशेषतः आई, त्या पोराचं सगळं करते ना, तसं तुम्ही माझ्यासाठी आई आहात. आणि तुमची बाकीची बालकं सुज्ञ आहेत, ती हुशार आहेत, विद्वान आहेत. उपासना म्हणजे काय, साधना म्हणजे काय, ध्यान म्हणजे काय, धारणा म्हणजे काय, योग म्हणजे काय, अष्टांग योग म्हणजे काय, ते सगळं त्यांना कळतं. पण मी एक तुमच्या पोटी जन्माला आलेलं ओंगळ बालक आहे असं समजा, आणि माझ्यावर तुम्ही कृपावंत व्हा. काय सुंदर भाव आहेत पहा या पंचपदीच्या अभंगातनं. मला वाटत नाही की सगळे पाचीच्या पाची अभंग पूर्ण होतील, कारण आत्ता 10:30 पूर्ण झालेले आहेत. आणखीन पुढे बोलावं की नाही मला कळत नाही आहे, शब्दसुद्धा स्फुरत नाही आहेत. अगदी खरं आहे ते आपल्याला सांगतो. दुसराच अभंग आत्ता आपण पाहतोय. काय महाराज म्हणतात पहा. पोटीचे जे बाळ वेडे हो ओंगळ माय परिपाळ करी लोकी. आता लोकी शब्द शेवटचा आला, ते पुढच्या चरणाची सुरुवात. लोकी दत्ताख्यात आमुचा तुतात मी बा तुझा पोत हात धरी. इथे वर्णन करतात, निराळं काही आता याच्यात विवरण करायची काही गरज नाही. लोकी दत्ताख्यात आमुचा तू तात, आम्हाला आई वडील म्हणजे तुम्हीच आहात, तुमचं बोट आता आम्ही धरलेलं आहे. मी बा तुझा पोत हात धरी. आता शेवटच्या चरणात म्हणतात धरी
धरी वासुदेवा करी दत्त सेवा. धरी वासुदेवा. संतांचे प्रत्येक शब्द खूप खूप जबाबदारीनं बघायचे असतात, उच्चारण करायचे असतात. तो धरी वासुदेवा असं जे वर्णन केलंय, धरी वासुदेवा, याचा अर्थ या जगाच्या प्रवासामध्ये कधीतरी दत्त महाराज मी तुमचा हात सोडू शकतो, माझ्याकडनं तुमचा हात सुटून जाऊ शकतो, पण जर आईनं हात धरला असेल पोराचा तर सुटण्याची आणि तुमच्यापासून अलग होण्याची, विलग होण्याची माझ्यावर वेळ येणार नाही. म्हणून महाराजांना कळवळून प्रार्थना करतायत, धरी वासुदेवा करी दत्त सेवा. त्याला जशी जमते, वासुदेवाला जशी जमते तशी सेवा अतिशय श्रद्धेनं तो तुमच्या चरणाची करतोय. पण जर तुम्ही माझा हात धरला, धरी वासुदेवा करी दत्त देवा. पुढे म्हणतात, जरी तव सेवा भावा नेणे. तुझा सेवाभाव काय असतो मला माहीत नाही, तुझी सेवा कशी करतात तेही मला माहीत नाही, पण जशी काही सेवा वासुदेवाकडनं घडते त्या वासुदेवाचा हात मात्र तुम्ही घट्ट पकडून ठेवा. आपण देवाला घट्ट पकडणं वेगळं आणि देवानी आपल्याला घट्ट पकडणं वेगळं. महाराज ते दत्त महाराजांच्यावर सोपवत आहेत की तुम्ही माझा हात धरा. आता जरी तव सेवा भावा नेणे, खूप दत्त महाराजांची आळवणी केली आहे, तळमळ केली आहे. वेडं झाल्याशिवाय परमार्थ होत नाही, परवा सूत्र सांगितलं. महाराज वेडे पिसे झालेत. म्हणजे वेडे पिसे याचा अर्थ आपण शब्दशः घेऊ नका, मला काय म्हणायचं आपल्या लक्षात आलं असेल. दत्त कृपा मिळावी, तळमळ तगमग फक्त एकच चित्ता. मग म्हणतात, आता वाटे लाज किती बाहू तुझ. किती पद्धतीने तुम्हाला विनवून सांगू आणि तुम्हाला माझी का बरं करुणा येत नाही. आता तर मला लाज वाटते की किती मी तुमच्या कुठली अशी सेवा करू की ज्यामुळे तुम्ही प्रसन्न व्हाल. असं काय निवेदन करू की तुम्ही माझ्यावर सुप्रसन्न व्हाल, कृपावंत व्हाल. आता वाटे लाज. किती साधी सोपी सोजवळ चाल आहे पहा. काही इथे आ ऊ करायची गरजच नाही. इथून अंतःकरणपूर्वक फक्त म्हणावं पंचपदीचे अभंग. हे महाराजांनी केवढे मोठे उपकार करून ठेवलेत. समर्थांची करुणाष्टकं घ्यावीत आणि रामापुढे ढसाढसा डोळ्यात पाणी यावं आणि म्हणावं, तुझं वीण रामा मज कंठवेना, तुझा दास मी व्यर्थ जन्मासे आलो, मजवरी करुणेचा राघवा पुरलोटी. हे जसं समर्थ करुणाष्टकात म्हणतात. वेगळ्या पद्धतीने बोलायचं झालं तर दत्त संप्रदायात पंचपदीचे अभंग म्हणजे एक प्रकारे करुणाष्टक. दत्त महाराजांची करुणाच भाकलेली आहे त्यातनं दत्त प्रभूंची, टिंबेस्वामींनी. किती सुंदर भाव आहेत. आता वाटे लाज किती बाहू तुझ. पुढे म्हणतात, उपेक्षिसी मज आज तू का. आम्ही असं ऐकलंय की तू नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. तू कधी भक्ताची उपेक्षा करत नाहीस, पण माझी उपेक्षा अजून का करता, माझ्यावर अजून कृपा का नाही बरं करत. आता वाटे लाज किती बाहू तुझ, उपेक्षिसी मज आज तू का. इथे थोडा वेदांत आहे. तू कारणभूत अससी अनंत. विश्वाचा निर्माता तू, विश्वाचा सांभाळणारा तू, विश्वाचा संहार करता तू, म्हणजे अधिष्ठान तू, सर्व काही तू, निमित्त कारण तू, सगळं काही तू आहेस. आणि असं असताना हे अनंता, हे अच्युता, हे दत्तात्रेया, माझा अंत झाल्यानंतर तू येणार आहेस का. तुझ्या विरहानं मी आता तडफडून मरेन, माझा जीव जाईल आणि तुमच्या चरणापासून मी दत्त कृपेशिवाय मरेन. आणि मग माझा मृत्यू आल्यानंतर तुमच्या येण्यात काय अर्थ आहे. एका वेगळ्या स्तोत्रात कारंजाला म्हणतात, त्यात वर्णन आहे, मदीय प्राण हरी लचिकाळ तो, मग तुझा उपयोग चिकाय तो. म्हणून मी विनवी तुझला प्रती, शरण मी नरसिंह सरस्वती. हे जे शब्द आहेत ते तळमळीने आलेले शब्द असतात अशा पद्धतीचे. महाराज म्हणतात, तू कारणभूत अससी अनंत, होई माझा अंत अंतरता.
आता अंतरता हा शब्द आला, मग म्हणतात मरता मी येसी मग कास यासी ये या समयासी सोडी सर्व. मला माहिती आहे तुम्ही या विश्वाचं पालन करते आहात, तुमच्या मागे खूप कामं आहेत. एक भक्त आपल्या देवाशी संवाद साधतोय, तळमळतोय, मुमुक्षू जीव आहे, तो तडफडतोय, तगमग आहे, आणि तो देवाला वेगवेगळ्या भावविश्वामध्ये होऊन रममाण होऊन संवाद साधतोय. तो म्हणतो, महाराज मी मेल्यानंतर तुम्ही येऊन काय उपयोग आहे? मरता मी येसी मग कास यासी. मग तुमच्या येण्याला काय अर्थ आहे? ये या ये म्हणजे ये या समयासी, या समयासी ये या समयासी सोडी सर्व. तुमच्या हातात जी जी काही कामं असतील ती सगळी बाजूला टाका आणि माझ्यावर कृपा करायला पहिल्यांदा या. काय सुंदर भाव आहे पहा, काय सुंदर भाव आहे पहा. ये या समयासी सोडी सर्व. का मी असं म्हणतोय? कारण मी माझं माझं म्हणून जे जे काही आहे, देहाभिमान, कुळाभिमान, परवाची ओवी पुन्हा ते थेरी झाली, हे प्रॅक्टिकल आता. देहाभिमान, कुळाभिमान, नामाभिमान, द्रव्याभिमान, सगळे अभिमान सोडल्यानंतर या नाव मुमुक्षुचे म्हणलंय. महाराज इथे तोच दाखला देतात. महाराज म्हणतात, तुझी भेट घडावी, तुझी कृपा व्हावी, तू मला दिसावास, तुझा सगुण साक्षात्कार व्हावा म्हणून दत्त महाराज मी सगळं काही सोडलंय तुमच्या पायी. काय काय सोडलंय? सर्व तुझे साठी सोडून हिंपुटी येता न शेवटी पोटी धरिसी. अजून का बरं तुम्ही असं मला पोटाला तुमच्या धरत नाही? पोटी न धरिसी म्हणजे अजून का बरं तुम्हाला तुमच्या जवळ घेत नाही? सगळं काही तुमच्या चरणावर न्योछावर केलंय. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, हा प्रपंच सगळा तुमच्या पायावरती अर्पण केलाय. अजून का बरं मला तळमळीनं विचारतायत? अजून का बरं मला भेट देत नाही? सर्व तुझे साठी सोडून हिंपुटी येता न शेवटी पोटी धरिसी. पुढे म्हणतात, धरिसी काठिण्य जरी तू वरेण्य बा तुझे कारुण्य पुण्य लोपे. काय वर्णन करतात पहा, की तू धरिसी काठिण्य जरी तू वरेण्य. माझ्यावर कृपा करताना एवढी कठीण काय धरलंय? असं कुठे घोडं अडलंय? असं काय बरं अडलंय की माझ्या बाबतीत कठीणता आहे? धरिसी काठिण्य जरी तू वरेण्य, सर्वश्रेष्ठ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी असे जर तुम्ही आहात, तर माझ्यावर कृपा करताना मात्र अजून काठिण्य म्हणजे अजून माझ्याकडे मृदुतेने का नाही पाहतात? माझ्या बाबतीत अजून कठोर का आहात? ते आपण म्हणतो ना, जे पूर्ण दयेने भरले ते मन निष्ठुर का केले, तोच साधारण भाव इथे आहे. धरिसी काठिण्य जरी तू वरेण्य बा तुझे कारुण्य पुण्य लोपे. तू करुणाकर आहेस, तू दीनबंधू आहेस, तू दीनोद्धारक आहेस. हे जे तुझं काही नामाभिधान घेतलं जातं, बिरुदावली गायली जाते भक्तांकडनं, त्याला दोष लागेल जर माझ्यावर कृपा केली नाहीस तर. काय भाव आहेत पहा चित्तातले. लवकरात लवकर या आणि माझ्यावर कृपा करा. आणि पुढे तर बहारीचं वर्णन करतात, हेच तर आदर्श घेऊन आपण जीवन जगू शकतो. काय सुंदर वर्णन करतात. महाराज म्हणतात, झोपे माझी आता न जाई तू दत्ता. अहो, जागृत अवस्थेत कोणी उपासना नामसाधना करेल, भगवत भक्ती करेल, पण मी झोपलो ना तरी माझ्या झोपेमध्ये सुद्धा दत्त 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 असंच चिंतन राहू दे, ती तंद्री तशीच राहू दे. झोपे माझी आता न जाई तू दत्ता वासुदेव भक्ता युक्त पाही. वासुदेव भक्त तुझ्याशी नित्य युक्त म्हणजे नित्य तुझ्याशी जोडलाच राहील, अशी कृपा करा. आता पाही हा शब्द शेवटचा आला, त्यातून पुढचं कडवं म्हटलं, पाही मज कडे बापा घेई कडे. काय हा तर अभंग अतिशय भक्तीचा आणि विरहाचा कडेलोट आहे आत्ताचा अभंग. पाही हा वरच्या अभंगाचा शेवटचा शब्द आला. पुढच्या चरणात म्हणतात, पाही मज कडे बापा घेई कडे बालक मी वेडे रडे पुढे. मी एक वेड बालक आहे तुझा असं समज. मी तुझ्या चरणावरती आता अक्षरशः टाहू फोडून रडतोय, दत्ता लवकरात लवकर माझा उद्धार कर. काय भावना आहे पहा.
पाही मज कडे. ते प्रत्येक स्तोत्रात महाराज, मी म्हणतो ना इकडून तिकडून ताळा पडताळासारखा, धर्मे प्रीतीम सन्मतीन पापन तापम व्याधिमादींच दैन्यम, पाही 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 असा सतत शब्द पाही पाहीचा सतत प्रत्येक स्तोत्रातनं प्रत्येक ठिकाणी आला. महाराजांच्या प्रत्येक स्तोत्रातून पाही पाही म्हणजे माझ्याकडे पहा, लवकरात लवकर कृपावंत व्हा, माझ्याकडे पहा. हे तुमच्या माझ्यावर कृपा करण्यासाठी लिहून ठेवलेले शब्द आहेत. ते आपण म्हणायचे दत्तगुरूंच्या चरणी, जर ती आर्तता निर्माण झाली पाहिजे तर. ती झाल्यानंतर महाराज म्हणतात, पाही मजकडे बापा घेईकडे, बालकमी वेडे रडे पुढे. तुमच्या चरणावरून आता रडतोय, लोटांगण घालतोय, मनापासून मला तुमच्या विरहाने आता अश्रू सहन होत नाही. पुढे आड येता भुकेने रडता, निज बाळा माता लाथा दे की. दत्त महाराजांना विचारतायत टेंबे स्वामी महाराज, महाराज एखादं बाळ भुकेनं कळवळतंय, तळमळतंय, पोटात अतिशय आगडोंब पेटलाय, त्याला खूप अन्नाची आता गरज आहे आणि त्याला आता राहावत नाही आहे, तो भुकेनं व्याकुळ झालाय एखादं बालक, आणि ते आपल्या आईच्या पुढ्यात आल्यानंतर त्याची आई त्याला लाथ देते का? त्याची आई त्याला लाथ मारून हाकलून देते का? महाराज जर हे व्यवहारात घडू शकत नाही तर मी वासुदेव तुमच्या चरणावरती दत्त कृपेसाठी भुकेलेला आहे आणि त्या भुकेनं मी तडफडतोय, त्या भुकेनं मी व्याकुळ झालोय. दत्त कृपा माझ्यावर व्हावी. माम पाही भगवान दत्त, माझ्यावर कृपावंत व्हा, माझ्यावर लवकरात लवकर शीघ्रात मजवरी करुणेचा सागरा पूर लोटी, राघवा पूर लोटी. हेच भाव नाही आहेत का व्हायच्या? पाही मजकडे बापा घेईकडे, बालकमी वेडे रडे पुढे. पुढे शब्दाला पुढे आड येता, भुकेने रडता, निज बाळा माता लाथा दे की. आई काय लाथ मारते का? प्रश्न विचारतात. पुढे आला शब्द लाथा दे की. तर लाथा दे की हाण परिधरी चरण, मज तुझं विण कोण त्राता. म्हणून मी म्हणालो की हा अभंग तर कहर आहे की विरहाचा आणि भगवंताच्या भक्तीनं बेडापिसा झालेला जीव, मुमुक्षु जीव, तीव्रतम अवस्थेचा मुमुक्षु जीव काय याचना करू शकतो? काहीच करू, शब्दच नाहीत त्याला. महाराज म्हणतात, आधी देवांना सांगतात की आई भुकेलेल्या लेकराला आई लाथ मारते का? तसं तुम्ही मला लाथ मारताय का? मी तुमच्याशी कृपादान मागतोय, कृपेची भीक मागतोय पोट भरावं म्हणून, तुम्ही लाथ देताय मला? असं आधी विचारतात आणि नंतर त्यांनाच वाटतं की ठीक आहे, जरी लाथ मारली तरी सुद्धा मला दुसरं जेवायला वाढणारं आहे कोण? काय सुंदर भाव आहेत पहा. म्हणजे आपण त्या भावविश्वात गेलो तरच आपल्याला ते शब्द कळतील, अन्यथा ते शब्द कळणार नाहीत. ते नुसते म्हणायचे अभंग नाही आहेत, त्या तंद्रीत, त्या भूमिकेत गेलं पाहिजे. काय महाराज सुंदर म्हणतायत की लाथा दे की हाण परिधरी चरण, मज तुझवीण कोण त्राता. मला तुझ्याशिवाय कोणीच नाही दत्त महाराज, तुमच्याशिवाय मला या जगात कोणीच नाही. माझी भूक भागवणारं, कृपेची भूक भागवणारं, मला मोक्षाची भूक देणारं, माझी मोक्षाची भूक भागवणारं या जगात अन्य कोणी त्राता नाही. तू लाथ मारलीस तरी चालेल, पण मी तुमचे चरण काही सोडणार नाही. त्राता तूची एक, मी बा तुझा लेक, तू माय जनक एक दत्ता. तू मला कितीही लाथाडलंस, कितीही मला अभेर केलास, कितीही माझी उपेक्षा केलीस, तरी दत्ता माझी आईही तुम्हीच आहात, माझे वडीलही तुम्हीच आहात आणि तुमचा पुत्र रूपाने मी तुमच्या जवळ आहे. तू माय जनक एक दत्ता, मला आता फक्त तुम्हीच एक आधारभूत आहात. दत्ता माता पिता विभिन्न असता, न दे जरी माता पिता दे. दत्ता माता पिता विभिन्न असता, न दे जरी माता पिता देई. इथे महाराज म्हणतात, एखाद्या वेळेला व्यवहारामध्ये आईकडे एखादा हट्ट केला तर आई एखादी वस्तू देईनाशी झाली तर पोर वडिलाकडे जातं, वडिलांनी नाही दिलं तर आईकडे जातं. पण माझी म्हणाले पंचायत अशी आहे की माझे आई पण तुम्हीच आहात आणि माझे वडील पण तुम्हीच आहात. मग आईने नाही दिलं तर एखादं व्यवहारातलं पोर बापाकडे जातं आणि बापाने नाही दिलं तर आईकडे जातं. मी कुणाकडे जाऊ? काय सुंदर भाव आहे. दत्ता माता पिता विभिन्न असता, न दे जरी माता पिता देई. आईने नाही दिलं तर पिता देतो.
पण महाराज डोळ्यात अश्रुधारा येत आहेत आणि म्हणतायत, वासुदेवा आता तुची माता पिता. वासुदेवाला आता आई पण तुम्हीच आहात, वडील पण तुम्हीच आहात. त्वा इष्ट न देता दाता कोण. जे मला इष्ट पाहिजे, म्हणजे मला जी मोक्षाची कांक्षा करी या नाव मुमुक्षू मम मोक्ष कथम भवेत. मला जे मोक्ष हवंय, मला जी मुक्ती हवी ते इष्ट देणारं दुसरं या जगात कोणी नाही. म्हणून मी तुमच्या चरणाशी आलोय. दाता कोण. आता कोण हा शब्द आला, मग पुढचे अभंग आहेत. कोण या जगाचा करी परिपाळ, होऊनी कनवाळ काळत्रयी मान्य असा जो वदान्य. तुझ विण अन्य धन्य दत्ता भय तूची माऊली विश्वाची. का वासुदेवाची पच्ची करीसी. हा पुढचा अभंग आला. आणि मग करीसी का आता हय गय दत्ता, पदी ठेवी माथा नाथा भेट. आता तर माझा जीव जातोय, लवकरात लवकर या. भेटसी स्मरता या वचना आता, बाधा नाणी दत्ता आता न निज. आता झोपू नका माझ्यावर कृपा केल्याशिवाय. पुढे म्हणतात, वससी काशी पुरी. पुढे वर्णन करतात, निजशिकी माहुरी सह्यगिरीवरी. तुम्ही माहुरगडावरती निद्रेला असता, सह्यगिरीवरती राहता. वससी काशी पुरी नाशिकी तू. आता त्यातनं दत्तचरित्र सांगत जात आहेत आणि भावविभोर होऊन पुढचे दृष्टांत आणि दाखले देत आहेत. तुम्ही काशीपुरात आंघोळ करता की तू गाणगापुरी करिसी ध्यान हरी, किंवा कुरुक्षेत्री आचमन. मग वेडेपिसे होऊन चर्चा करतायत. हां, तुम्ही माझ्यावर कृपा करायला येत असाल, पण कदाचित असं झालंय का की तुम्ही मुक्कामाला निद्रेला माहुरगडावरती असता, स्नानाला काशीला असता, त्याच्यानंतर तुम्ही गाणगापूरला जाता, तिथं ध्यान लावून बसता, कुरुक्षेत्रावरती आचमन करता. मग मन हो माझे भ्रांत की तू कराडात. कराडात म्हणजे कराड लागतं ना वाटेत, कराडला करहाट, तिथं तुम्ही असता दुपारच्या वेळेला. माझ्या मनात अशी भ्रांती आहे की कदाचित तुम्ही तुमची जी व्यस्त दिनचर्या आहे, माझ्याकडे यायचंय कृपा करायला, पण तुमच्या व्यस्त दिनचर्येतनं तुम्हाला वेळ मिळत नाही म्हणून येत नाही आहात का. काय सुंदर भाव आहेत पहा, काय सुंदर भाव आहेत. महाराज म्हणतात, मन हो माझे भ्रांत की तू कराडात संध्या वंदनात गुंतलासी. तिथं कराडात संध्या करताय का कृष्णेच्या काठावरती, कोयना आणि कृष्णेच्या संगमावरती संध्या करायला बसलाय दत्त महाराज तुम्ही, म्हणून माझ्यावर कृपा करायला अजून येत नाही आहात का. डोळ्यात घळ 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 पाणी येत आहे. आणि शेवटी म्हणतात, तल्ली न तू तुझी लागे तल्लासी, म्हणजे तुझी आता आस लागली आहे. तल्लासी तू तल्लासी न तुझी लागे वासुदेवा, कोण तुझ्या भावा जाणे दत्ता. माझ्या चित्तातला भाव फक्त तूच जाणू शकतोस. मी आत्ता किती प्रामाणिकपणे तुला हाक मारतोय ते फक्त तूच जाणू शकतोस, याच्याशिवाय अन्य कोणी जगातली माझी तळमळ जाणणार नाही. आणि मग महाराज पुढे म्हणतात, दत्ता धोपेश्वरी करीसी की अंगी भस्मलेप वेगी का न येसी. धोपेश्वरामध्ये आहात आणि अंगाला भस्म विलेपन करताय. अहो किती वेळ लावताय, माझ्यावर कृपा करायला या ना महाराज लवकर. काय तडफड आहे, काय तळमळ आहे, काय चित्तातली तगमग आहे. हे 3 शब्द का वारंवार म्हणतोय, त्या एका विशिष्ट भावविश्वात गेल्याशिवाय, तीव्र मुमुक्षुत्व जागृत झाल्याशिवाय ही भावाराधना ही एक प्रकारची भावाराधना आहे. भावयुक्त अंतःकरणाने केलेली ईश्वराची आराधना आहे. महाराज तुम्ही तिथे भस्म लावताय म्हणून वेळ लागलाय का असं झालंय. न येसी भिक्षेसी गुंतून या दत्ता, कोल्हापुरी आता ताता की तू. तुम्ही माझ्याकडे यायला निघालाय, पण कोल्हापूरच्या अंबाबाईनं स्वयंपाक सुंदर केलाय आणि तुम्ही तिथे भिक्षेला गेलाय आणि ती भिक्षा ती अंबाबाई तुम्हाला घालते आणि ते तिच्या हातचं सुंदर जेवण जेवायला तुम्ही मग्न आहात आणि म्हणून माझ्याकडे येत नाही आहात. का बरं उशीर झाला तुम्हाला माझ्यावर कृपा करायला. पुढे म्हणतात, की तू पंढरीसी सुगंध हुंगसी. त्या अबीर बुक्क्याचा वास तुला आवडतोय म्हणून पंढरपुरामध्ये तिथे गुंतला का सुगंध हुंगण्यामध्ये. की तू पंढरीसी सुगंधी हुंगसी, पांचाळी भुक्तीसी बससी की. पांचाळेश्वराला तू तिथे बसलायस का आता ध्यान लावून. बससी पश्चिम सागरी निकाम, वासुदेवा नाम घेता दत्ता. आता वासुदेव तुझ्या नामाचा फक्त जय जयकार करून टाहू फोडतोय. आता लवकरात लवकर या. आता याच्या पुढे तर आणखीन वेडीपिशी स्थिती झाली.
मी बोलत जाईन आणि आणखीन वेळ पुढे जाईन, परंतु हा विषय मला आजच्या दिवशी पूर्ण करायचा आहे. महाराज पुढे म्हणतात, वेड वेड व्हावं लागतं. वेडा झालो मी तव छंदे, तुकाराम महाराज म्हणाले, मी गातो नाचतो आनंदे. टेंबेस्वामी महाराज त्या भावविश्वात रममाण झालेत आणि दत्तगुरूंच्या चरणांचं, वाडीच्या पादुकांचं स्मरण करत करत, त्या दत्तात्रेयांच्या मूर्तीचं स्मरण करत म्हणतात, महाराज तुम्ही माझ्यावर कृपा करायला निघाला होतात, पण असं झालंय का की दत्ता कार्तवीर्य अर्जुन ये वेळा, तुमचा अतिशय लाडका असा कार्तवीर्य नावाचा शिष्य, तुम्ही माझ्यावर कृपा करायला निघालात, पण तो कार्तवीर्य सहस्रार्जुन तुमच्या भेटीला आलाय का? दत्ता कार्तवीर्य, दत्ता कार्तवीर्य अर्जुन ये वेळा, आला की यदूला पाहिला की, किंवा मग सहस्रार्जुन आला नसेल, यदू राजा आलाय का तुम्हाला भेटायला? आला की यदूला पाहिला की अलर्क भक्त की ये नित्ययुक्त. अलर्क नावाचा जो भक्त तुमचा होऊन गेला, तो नित्य तुमच्या पदाशी युक्त आहे, तो तुम्हाला भेटायला आला, म्हणून तुम्ही माझ्यावर कृपा करायला अजून आला नाहीत का? का प्रल्हाद, भक्त प्रल्हाद, प्रल्हाद जो मुक्त सक्त पदी, त्या प्रल्हादाने तुमचे पाय घट्ट पकडलेत आणि म्हणून तुम्ही कृपा करायला निघालायत. पण हे तुमचे मान्यवर असलेले, अधिकार संपन्न असलेले भक्त तुमच्याकडे तिथे आहेत आणि म्हणून तुम्ही माझ्यावर आला नाहीत का? मग पुढे जाऊन तर म्हणतात, पदी आयुराजा पडे की बा तुझ्या. आयुराजा पुत्राच्या कामनेनं आला होता. दोड्यो आयु सुतने काम, किधो येणे ते निष्काम. ते सगळे दत्तभक्तांचे, दत्तपुराणातले, दत्त महात्म्यातले संदर्भ या पदातून कसं महाराज इकडून तिकडून पुन्हा दत्तचरित्राचं सतत तत्श्रवणम तत्मननम अन्योन्न तत्प्रबोधनम, त्याच्याविषयीच बोलायचं, त्याचंच चिंतन करायचं, त्याच्याच चरित्राचा विचार करायचा, सतत विवरलेच विवरावे, सतत त्याच आणि फक्त त्याच विषयाचं चिंतन करायचं. याला भक्तिशास्त्रात, परमार्थशास्त्रात अनुसंधान असं म्हटलेलं आहे. काय महाराज म्हणतायत बघा, महाराज तुम्ही माझ्यावर कृपा करायला निघाला, पण पदी आयुराजा पडे की बा तुझ्या. तो आयुराजा पुत्र कामनेने येऊन तुमच्या चरणाशी येऊन पडला. विष्णुदत्त द्विजा भेटसी की, का विष्णुदत्त ब्राह्मण, विष्णुदत्त द्विजतार्यो एम, जम्यो श्राद्धमा देखी प्रेम. तो नेमका श्राद्ध दिनी तुम्हाला जेवायला बोलवायला आला का? असं झालं की तुम्ही माझ्यावर कृपा करायला अजून येत नाही. किंवा भार्गव राम पातला सुधाम, भगवान परशुराम हे तुमचे शिष्य आहेत, त्यांना त्रिपुरा सुंदरी रहस्य शिकवण्यात तुम्ही मग्न आहात का? त्यांचा उद्धार करण्यात तुम्ही मग्न आहात का? त्यांच्याशी संवाद साधताय का? सोमकांत नाम राजा ये की, हा सोमकांत नावाचा जो आहे राजा, त्याला कर्ममार्ग दत्तप्रभूंनी शिकवला. तो सोमकांत नावाचा राजा मध्ये आलाय का? की आता तर इथे फारच छान मजा केली आहे. ह्या सगळ्या राजांची नावं घेतली, या सगळ्या दत्तभक्तांची नावं घेतली आणि शेवटी म्हणतात, मला तर आता असं वाटतंय की तुम्ही माझ्यावर कृपा करायला निघालात, मला आत्मोद्धाराचा मार्ग दाखवण्यासाठी, मला माझं मीचं स्वरूप दाखवण्यासाठी तुम्ही निघाला, पण की अनघा पुसे कोठे जाता असे. तुमची जी प्रिय पत्नी आहे, चितशक्ती अनघा माता, तिने तुम्हाला हटकलं का? तिने तुम्हाला जाताना विचारलं का की अनघा पुसे कोठे जाता असे, दुष्शकुन ऐसे मानसी की. आणि मग तो दुष्शकुन झाला. माणूस बाहेर पडायला निघाल्यानंतर त्याला कुठे जाता असं विचारायचं नसतं. आणि मग तुम्ही माझ्यावर कृपा करायला निघालात, पण अनघा मातेने नेमकं तुम्हाला असं विचारलं की महाराज कुठे जाता असं विचारलं आणि तो दुष्शकुन झाला, म्हणून तुम्ही अजून कृपा करायला येत नाही आहात का? काय काय भक्त काय कल्पना करू शकतात आणि आपल्या शब्दाद्वारे मांडू शकतात, याला शब्दच नाही श्रोते हो. की अनघा पुसे कोठे जाता असे, दुष्शकुन ऐसे मानसी की. आता पुढे जाऊन ढसा 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 टेंबेस्वामींना रडू येत आहे आणि ते म्हणतात, महाराज यातलं काही घडलं नसेल, हे कोणीही राजे आले नसतील, हे कोणी प्रल्हाद आला नसेल, विष्णुदत्त आला नसेल, आयु आला नसेल, अलर्क आला नसेल, सोमकांत आला नसेल, आईसाहेब अनघामातेनं विचारलं नसेल. मला कळलं आता तुम्ही काय येत नाही आहात कृपा करायला. मला कारण कळलंय.
दत्त महाराजांच्या चरणाचं स्मरण करून फक्त फक्त आणि फक्त डोळ्यातनं अश्रुधारा येतात आणि मग म्हणतात, काय भावविभोर स्थिती आहे. महाराज म्हणतात की दुर्दैव माझे आड पुढे आले. महाराज, अनंत जन्माचं माझं दुर्दैव पुढे आलं का? म्हणजे तुम्ही कृपा करायला निघालात, पण माझं गत जन्माचं अनंत जन्माचं पाप ते दत्त कृपेच्या मध्ये आडवं येते का? की दुर्दैव माझे आड पुढे आले. माझं दुर्दैव, मी अनंत जन्माचा अपराधी, मी अनंत जन्माचा दोषी, तुम्ही निघालात, पण माझं दुर्दैव आडवं येतंय का? म्हणून न केले आगमन, म्हणून तुम्ही येत नाहीत का? मग शांत चित्त बसलेत आणि फक्त महाराजांचं स्मरण करत म्हणतात, पुरे हा संशय न होय निश्चय. आता माझ्या मनात काय झालं म्हणून तुम्ही येत नाहीत ह्याचं काहीच उत्तर कळत नाही आहे. एखाद्याची आपण आतुरतेने वाट पाहावी आणि त्याचा काहीच निरोप मिळाला नाही की आपली जी व्याकुळता असते चित्तात, ती व्याकुळता दत्त महाराजांच्या प्रती टेंबे स्वामींच्या चित्तात श्रोते हो जागृत झाली. आणि महाराज म्हणाले, आता हे शंका, कुशंका, संशय किंवा हे निश्चय हे सगळे बाजूला ठेवतो. मला एकच करता येणं शक्य आहे की वासुदेव पाय चिंती तुझे, तुझ्या चरणाचं स्मरण करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाही तरुणोपाय नाही. आणि मग म्हणतात, तुझे दुजे भक्त करती जरी धावा, अवतार घ्यावा देवा दुजा, दुजा अवतार. तुझे अनेक भक्त, परित्राण तू असलेला, साधूंचं रक्षण करणारा तू निरनिराळे अवतार घेतोस. मग कदाचित दत्त या अवतारानंतर तू आणखीन कुठला अवतार घेणार असशील आणि तुझे भक्त धावा करत असतील, पण दुजा अवतार धरा या उशीर लागेल की फार मायानाथा. दुसरा अवतार घेत बसू नका, त्याला उशीर लागेल. दत्त रूपात हा त्यातच माझ्यावर कृपा करायला या. नाथा दुष्कर यांच्या करीन म्हणून भिसी तरी मीन आन मागे. पुढे जाऊन हात जोडून प्रार्थना करतात आणि सांगतात, महाराज तुम्ही माझ्यावर कृपा करायला येत नाही आहात, याचं कारण कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की हा भक्त, हा साधक, हा उपासक खूप लोभी आहे, लालची आहे, स्वार्थी आहे, आपमतलबी आहे, त्याला काहीतरी उपासना करून भगवत भक्ती करून मिळवायचं आहे आणि तो लालची आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर हात जोडून महाराज दत्तप्रभूंना सांगतात, महाराज न मागे वैकुंठ तिची ती मिरास. आम्हाला वैकुंठात जागा नको. न मागे वैकुंठ. काय शब्द लिहिलेत माझ्या हृदयात, हे शब्द तर इतके कोरले गेलेत. काय अप्रतिम वाणी आहे टेंबे स्वामींची. न मागे वैकुंठ तिची ती मिरास. त्या वैकुंठाचं वर्णन पुराणामध्ये वर्णन करून ठेवलंय. आम्हाला अजिबात नको म्हणाले वैकुंठ. न मागे वैकुंठ. तुम्हाला असं वाटत असेल की मी आपमतलबी आहे, लालची आहे, स्वार्थी आहे, मला काहीतरी हवंय, उपासना करून साधना करून मला काहीतरी मिळवायचं आहे, असं जर वाटत असेल तुम्हाला, मला काहीही मिळवायचं नाहीये, मला वैकुंठ पण नको. न मागे वैकुंठ तिची ती मिरास. मला त्या वैकुंठाचे, ज्याला क्रेज म्हणतात ना, इंग्लिशमध्ये म्हणतात क्रेज, त्याचं एक काहीतरी वैशिष्ट्य असणं, त्यासाठी वेडपिसं असणं, मला त्या वैकुंठाची अजिबात क्रेज नाही, त्या वैकुंठाची अजिबात मला घेणं देणं नाही. न मागे वैकुंठ तिची ती मिरास, तिची न आम्हास खास आस. आम्हाला त्या वैकुंठाची सुद्धा आस नाही. न मागे वैकुंठ तिची ती मिरास, तिची न आम्हास खास आस. आता आस हा शेवटचा शब्द आला. पुढच्या चरणात लिहितात, आस रिद्धी सिद्धी चतुर्मुक्तीची न. आम्हाला रिद्धी सिद्धी मिळवाव्यात, उपासना, तंत्र मंत्र उपासना साधना करून काहीतरी सिद्धी प्राप्त व्हाव्यात, रिद्धी सिद्धी प्रसन्न व्हाव्यात. काहीही नको, वैकुंठ नको, त्या वैकुंठातल्या कुठलेही सुखोपभोग मला नको, कुठलं स्वर्ग नको, काही नको मला. न मागे वैकुंठ तिची न मिरास, तिची न आम्हास खास आस. काय वैराग्य आहे. साधन चतुष्टयातला दुसरा मुद्दा, इहा मूत्र फलभोग विराग.
इह आणि परलोकीचं वैराग्य असणं हे या अभंगातनं सिद्ध होतं. पुढे तर बहार आहे, पुढच्या वेळीत तर आणखीन बहार आहे. महाराज म्हणतात, नमागे वैकुंठ तिची ती मिरास, तिची न आम्हास खास आस. आता आस शब्दाला पुढे म्हणतात आस रिद्धी सिद्धी. पुढे म्हणतात चतुर्मुक्तीची न. लोक चतुर्मुक्तीसाठी स्वरूपता समीपता सलोकता सायुज्यता तडफडतात तगमगतात. मला ती पण नको, मला ती पण नको. आस रिद्धी सिद्धी चतुर्मुक्तीची न. पुढे शब्द बहारीच येतो श्रोतेव ऐकण्यासारखे आहेत. मी तुम्हावरून ओवाळी त्या जाओ. हे मुक्ती मुक्ती काय म्हणतात ना, हे जे काय मोक्ष म्हणतात, हे वैकुंठात म्हणतात, हे रिद्धी सिद्धीचं वैभव म्हणतात, हे सगळं तुमच्यावर ओवाळून फेकून द्या मिळाल्यानंतर हे बाकीच्या सगळ्याला काय किंमत आहे हो महाराज. मला वैकुंठ नको, रिद्धी सिद्धी नको, मला काहीही नको. मी तुमच्यावरून चतुर्मुक्ती नको. मी तुम्हावरून ओवाळी त्या मी तुमच्यावर ओवाळून टाकतो, मला नको त्या. पुढे म्हणतात त्याहो ब्रह्मलोकाचीही नको वार्ता. त्या ब्रह्मलोकातल्या वार्त्या स एष एव आनंद. हा ते आनंद उपनिषदात वर्णन केलं. यतींचं आराधना असते आज, यती महाराजांची आराधना, तेव्हा ते उपनिषद म्हणलं जातं. स एक आनंद. हा त्या अमक्याचा एक आनंद म्हणजे याचा एक आनंद, त्याचा एक आनंद म्हणजे त्या राजाचा एक आनंद, त्याचा एक आनंद म्हणजे असा तो ब्रह्मानंद. तिची व्याख्या उपनिषदात केली. त्याहो ब्रह्मलोकाचीही नको वार्ता, मला ते पण काही नको. बंधूचा तो वाटा कास यावा. मग व्यवहारातलं काही मिळावं हे एवढ्या मोठ्या उच्च पातळीवरचं मला नकोय, तर व्यवहारातलं काहीतरी मागायला मी कशाला येऊ तुमच्या दारात. बंधूचा तो वाटा कास यावा. पुढे म्हणतात बापा तू समर्थ मग मी किमर्थ. अरे तू एवढा सर्वज्ञ असताना माझ्या पाठीशी मी किमर्थ. आणि पुढे टेंबे स्वामी महाराज सूत्र देतात, श्रोते हो, जे दत्त भक्त आहेत, जे स्वामी भक्त आहेत, जे उपासक आहेत, जे साधक आहेत, त्यांनी हृदयात लिहून ठेवावं. महाराज म्हणतात बापा बापा तू समर्थ मग मी किमर्थ. पुढे म्हणतात दुसऱ्याचा अर्थ व्यर्थ मानू. दुसऱ्याचा अर्थ व्यर्थ मागू. आम्हाला दुसऱ्याचा अर्थ नको. जो माझा कमावलेला पैसा आहे तेवढाच माझ्याकडे असू द्या. दुसऱ्याच्या द्रव्याविषयी इच्छा सुद्धा निर्माण व्हायला नको. बापा तू समर्थ मग मी किमर्थ. दुसऱ्याचा अर्थ व्यर्थ मागू. आणि जर धन पाहिजेच असेल तर वासुदेवाला एकच धन हवंय. वासुदेवाला एकच धन हवंय. महाराज दत्तात्रयानं म्हणतात कळवळून, मागू तेची धन दे तुझे दर्शन. वासुदेवा आन धन नको. दत्ता मला कुठलंही अन्य धन, आन म्हणजे अन्य कुठलंही धन नको. मला फक्त तुझ्या दर्शनाचं धन फक्त दे. त्या दर्शनाने मला धनवंत कर. तुझं प्रेमळ दर्शन मला घडो, त्याने मी धनवान होवो. एवढं मात्र धन माझ्या पदरात टाका. मागू तेची धन दे तुझे दर्शन. वासुदेवा आन धन नको. आणि मग डोळे मिटले. याच्यात वर्णन करतात कृष्णा तीर, रम्य असा कृष्णेचा तीर डोळ्यापुढे दिसू लागतो. पंचगंगा तिकडून वाहते आहे. औदुंबराचा कल्पवृक्ष आहे. आणि भगवान अत्रिपुत्र दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार परमकृपाळू श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामींच्या दिव्य चरणांचं स्मरण होतं. आणि ते म्हणतात महाराज तुम्ही स्मरतृगामी आहात, तुम्ही भक्त कैवारी आहात. मागच्या सगळ्या अभंगातून त्यांनी देवांच्या विषयी आपला भाव व्यक्त केला. आणि वासुदेवाला फक्त आता धन, दर्शनरूपी धन द्या अशी प्रार्थना केली. आणि मग जो अभंग लिहिलाय त्याच्या पुढचा तो अभंग लिहिलाय, कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या ये औदुंबरी बसणाऱ्या, काशायांबर घेणाऱ्या, पायी पादुका घालणाऱ्या, भस्मोद्धूलन करणाऱ्या, दंडकमंडलू घेणाऱ्या, स्वभक्त संगे असणाऱ्या, भक्ताभीप्सित करणाऱ्या, स्मरता दर्शन देणाऱ्या, वासुदेवाच्या कैवाऱ्या, कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, ये औदुंबरी बसणाऱ्या. आता या अभंगात कुठे येरे असा शब्दप्रयोग नाहीये. मूळ अभंग हा असा आहे,
कृष्णातिरीच्या वसणाऱ्या, इथे ये ये औदुंबरी बसणाऱ्या असा शब्दप्रयोग आहे. अशाच आशयाचा पुढचा आणखीन एक अभंग आहे. कृष्णातीरी वसणाऱ्या, ये औदुंबरी बसणाऱ्या, स्वभक्त चित्ती असणाऱ्या, भक्त संग्रह करणाऱ्या, सह्यगिरीवरी असणाऱ्या, प्रत्यही माहुरी निजणाऱ्या, करविरी भिक्षा करणाऱ्या, सारापुरी जेवणाऱ्या, काशी क्षेत्री न्हाणाऱ्या, भक्त संकटी धावणाऱ्या, कृष्णातिरीच्या वसणाऱ्या. आता हा जो अभंग आहे या पंचपदीतला, हा अभंग ज्यांच्यामुळे अजरामर झाला, टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला हा अभंग, नृसिंहवाडीचे सुपुत्र असे, ज्यांच्यामुळे नृसिंहवाडी हे नाव तर त्रिभुवनात प्रसिद्ध आहे, पण विशेषतः गेल्या 25-30 वर्षामध्ये, 40 वर्षात, 50 वर्षात कीर्तन परंपरेतले आमचे गुरुवर्य असलेले असे, या गावाचं भूषण असलेले असे, नवे नवे या महाराष्ट्राचं भूषण असलेले असे हरिभक्तपरायण, वैकुंठवासी, कैलासवासी दत्तदास बुवा घाग, आपण सगळ्यांनी त्यांचं हे पद कीर्तनाच्या जय जय रामकृष्ण हरीनंतर बुवा म्हणजे दादा हे अभंग नेहमी म्हणायचे. ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, ये रे औदुंबरी वसणाऱ्या, ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, ती चाल लावून ते गुरुपद म्हणून हे अभंग म्हणायचे. आणि मग ये रे म्हणजे कीर्तनात या आणि पुढची कृपेनं आपल्या कीर्तन होऊ द्या म्हणून ये रे असा शब्दप्रयोग करायचे. मूळ याच्यामध्ये कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या, ये औदुंबरी बसणाऱ्या, धावा आहे हा एक प्रकारचा. असे हे पंचपदीचे अभंग आहेत. त्याच्यानंतर मग अनेक पुढे पुढे वेगवेगळे अभंग आले. मग त्यानंतर वाराची भजनं टेंबेस्वामींची वेगवेगळी आहेत. मग करुणा त्रिपदी आहे. असे हे पंचपदीचे अभंग सविस्तारपणे आपल्याला आज इथे सांगितले. आज जवळजवळ यती महाराजांचं चरित्र आणि पंचपदीचे अभंग एखादा जर ठेवला असता अभंग तर माझ्याच मनाला आज रात्री झोपताना हुरहुर लागली असती. म्हणून सगळेच अभंग आपल्या पुढे पंचपदीच्या कवनातले सलग 1.5 तास नॉनस्टॉप मी आपल्याशी संवाद साधून बोलतोय. आणि आपणही सगळे जवळजवळ आत्ता 100-125 लोक इथे, आत्ता 101 लोक उपस्थित आहात. आणि जे नंतर ऐकतील त्यांनीसुद्धा हा भाव आजच्या चरित्राख्यानातला, आजच्या निरूपणातला नक्की संग्रही धरूया. आणि महाराजांच्या चित्तातली जी आर्तता आहे, महाराजांच्या चित्तातली जी साधक भूमिका आहे, तळमळणारी भूमिका आहे, ती तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या कामी येऊ. त्यांच्या शब्दाचा आधार घेऊन आपण दत्तगुरूंच्या चरणाची आराधना, भावाराधना निश्चितपणानं करू शकतो असा मला दृढ विश्वास आहे. हा वेळ कुठेतरी सत्कारणी लागावा. इथे टी व्ही ऑन केल्यानंतर आपल्याला सतत निगेटिव्ह विचार, कधी कधी तर असं वाटतं हे अन्य जे न्यूज चॅनल्स आहेत, हे सगळ्या गोष्टी आहेत या बंदच व्हाव्यात. सतत फक्त आणि फक्त पेशंट्स वाढले, इकडे एवढे पेशंट वाढले, तिकडे तेवढे पेशंट वाढले. आपल्याला खरं तर त्या गोष्टी ऐकून काहीही उपयोग नसतो, उलट आणखीन धास्ती वाढायला लागते. त्या सर्व गोष्टींबद्दल काळजी वाटायला लागते. त्यामुळे चुकीच्या अशा गोष्टी ऐकत बसण्यापेक्षा, किंवा ज्यामुळे आपल्याला थोडं उगाच घाबरल्यासारखं होईल, भय निर्माण होईल, अशा ज्या बातम्या ऐकून आपल्याला नैराश्य होईल, ज्या बातम्या ऐकून आपल्याला काळजी वाटेल, अशा गोष्टी न करता मी 2-3 दिवसापूर्वी आवाहन केल्याप्रमाणे आपण खरंच काम असेल तरच टी व्ही लावावा, नाहीतर टी व्ही लावायचाच नाही. कारण सतत ब्रेकिंग न्यूज या नावाखाली आत्ता जळगावला अमुक पेशंट वाढले, अमक्या ठिकाणी अमके पेशंट वाढले, अमके मेले, अमकं झालं, डॉक्टरांवर असं झालं, पोलिसांवर असा हल्ला केला, ह्या बातम्या बघून आपल्याला आणखीन त्रास होतो. त्यापेक्षा दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे, एकनाथी भागवत आहे, सुंदर सुंदर तुकाराम गाथा आहे, टेंबेस्वामींचं चरित्र आहे, या गोष्टी आपण निश्चितपणानं या वाचू शकतो, त्याच्यावर चिंतन करू शकतो. आज यती महाराजांची पुण्यतिथी असल्यामुळे सविस्तर तेही चरित्र, संक्षिप्तात का होईना पण तेही चरित्र अर्ध्या तास सांगितल्यामुळे थोडी वेळेची मर्यादा पुढं गेली. परंतु आज पुन्हा एकदा यती महाराजांच्याही दिव्यचरणाचं स्मरण करूया. त्या महापुरुषाचं, यती नारायणानंद सरस्वतींचं स्मरण करूया. टेंबेस्वामींसारख्या अधिकारी सिद्धपुरुषांनी तळमळीने दत्तचरणी लिहिलेल्या या पंचपदीच्या शब्दांचं या निमित्ताने आजच्या दिवशी स्मरण करूया. आणि आज इथेच थांबूया. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद की आपण इतका 1.5 तास सलग आपण चालू असून सुद्धा ते अतिशय तळमळीने आणि प्रेमानं ऐकत आहात. आपल्या सगळ्यांच्या चित्तामध्ये भगवान श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्यांच्या चरणांविषयीचं प्रेम निर्माण करू. मुळात असेल तर ते वाढू द्या, आणि जर नसेल तर ते निर्माण होऊ द्या, अशी प्रार्थना आजच्या दिवशी आपण दत्तात्रेयांच्या चरणी करू, अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या चरणी करू.
विश्वाच्या कल्याणासाठी घोरात कष्टोद्धरण स्तोत्राचा एक पाठ करू. सर्वेत्र सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःखमाप्नुयात अशी विश्व प्रार्थना करू. आणि ज्या 3 गोष्टी आपल्या उपासना झाल्यानंतर करूया अशी म्हणून विनंती केली होती, त्यातली पहिली गोष्ट ती म्हणजे, आपल्या लक्षात असेल नसेल म्हणून पुन्हा एकदा आठवण, पहिली गोष्ट की जे कोणी पेशंट या स्वरूपामध्ये, रुग्ण या स्वरूपामध्ये सफर करतायत, हा रोग सहन करतायत, अतिशय त्यांना यातना होत आहेत, त्या सगळ्या रुग्णांना, जे संभावित रुग्ण आहेत त्यांना, जे रुग्ण या कॅटेगरीत गेलेत त्यांना उत्तम आयु आणि चांगलं आरोग्य लाभावं म्हणून आपली उपासना झाल्यानंतर नित्याची प्रार्थना करावी. नंबर 1. नंबर 2, जे डॉक्टर, जे कर्मचारी, डॉक्टरांच्या हाताखालची मंडळी, पोलीस यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा, जे लोक सफाई कामगार, जे काम करतायत, त्यांना चांगलं आयु आणि आरोग्य लाभावं आणि ते सुरक्षित राहावेत, त्यांना चांगलं व्हावं, ते आपल्यासाठी देवदूत म्हणून काम करतायत, त्यांना आपण घरात राहून किमान या शुभ प्रेरणा तरी त्यांच्यापाशी उपासनेअंती देऊ शकतो. त्यांचं चांगलं होऊ दे, ते स्थिर राहू दे, त्यांचंही चांगलं होवं अशी प्रार्थना करूया. आणि तिसरी एक प्रार्थना मी आपल्याला सांगितली होती की अजूनही कित्येक जीव उपाशीपोटी तळमळत आहेत, त्यांना 2 वेळचं अन्न मिळत नाही आहे. तर आपण आपापल्या इष्टदेवतेच्या चरणी, रामापाशी, कृष्णापाशी, दत्तापाशी, देवीपाशी, मारुतीपाशी, आपापल्या गुरूंच्या चरणी आपल्याला 2 घास घर बसल्या मिळत आहेत, त्या अन्न जेव्हा आपल्या हातात पडेल तेव्हा किंवा उपासना झाल्यानंतर प्रार्थना करूया की जे भुकेलेले जीव आहेत, जे भुकेने तळमळत आहेत, त्यांच्या पोटात दत्तकृपेने अन्न पडू द्या, त्यांचा आत्मा शांत होऊ द्या अशी प्रार्थना निश्चितपणानं करूया. आणि एक पाठ घोरात कष्टोद्धरणचा म्हणून आज थांबूया. उद्या साधक कोणाला म्हणतात त्याविषयी चर्चा करू. मग उद्याच्या दिवशी मात्र वेळेची थोडीशी मर्यादा करायला लागेल, कारण उद्यानंतर मला कीर्तनाला जायचं आहे रोज संध्याकाळी. त्यामुळे आपण एकतर संध्याकाळी 6 वाजता 23 तारखेपर्यंत किमान उद्याच्या दिवशी 9:30ला नेहमीप्रमाणे भेटूया. पण परवापासून म्हणजे 19 तारखेपासून 19, 20, 21, 22 आणि 23 हे पुढचे 5 दिवस आपण संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान, ते आपण उद्याच्या दिवशी चर्चा करू त्याविषयी. 6-6:30च्या दरम्यान आपण एकत्र जमू, म्हणजे इथलं अर्धा तासाचं झालं की मग कीर्तनासाठी मी तिकडे मंदिरात जाऊ शकतो. आज इथेच थांबतो. गेले 4 दिवस वडील कीर्तन करून येत असल्यामुळे मी 9:30ला ठरल्याप्रमाणे करतो आहे. पण उद्यापासून, परवापासून मला कीर्तन सेवेला जायची वेळ आल्यानंतर संध्याकाळी आपण नियम चुकायला नको म्हणून थोडं 5 दिवस 6:30-6:30ला जमूया. घोरात कष्टोद्धरणचा पाठ म्हणून थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. श्रीपाद श्री वल्लभत्वं सदैव श्री दत्तास्मान् पाहि देवाधिदेव. भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. तवन्नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं. त्वं सर्वस्वन्नो प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यं. त्रातारन्नो वीक्ष ईशास्तजूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवत्वं शरण्योकहर्ता. कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं. भावात् शक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. श्लोकपञ्चकमे तद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तः प्रियो भवेत्. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. जे फेसबुकवर नाहीत ते यूट्यूबवरती हा भाग नक्की बघू शकता आणि तो भाग आपण निश्चितपणानं बघू शकता. आणि या यूट्यूब चॅनलवरती आपण तो भाग आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत आपण नक्की पाहू शकता. काही जणांनी आता इथे लिहिलं की शेअर करू शकतो का? अगदी निश्चित शेअर करू शकता. मी रोज सांगतोय आपण हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता. मी ग्रुपवर शेअर करायचं आता बंद केलं आहे, कारण काही मर्यादा फेसबुकच्या दृष्टीने पडतात.
आपणच आपल्या पद्धतीने आपापल्या वॉलवर जर शेअर करणार असाल तर अगदी अवश्य शेअर करू शकता. जर आपल्याला हे भावपूर्ण वाटतंय, चांगलं वाटतंय, हे आणखीन पोचावंसं वाटतंय तर आपल्या वॉलवरती अगदी बेलाशकपणे आपण शेअर करा. उद्याचा यूट्यूबवरती हा भाग येईल, तो सुद्धा आपण शेअर केलात तरी चालेल. अगदी काहीच त्याला हरकत नाही. आणि विवेक बुवा गोखले हा यूट्यूब चॅनल नक्की आपण सबस्क्राईब करा, यूट्यूबचा चॅनल. आणि हे श्रीपाद शिवल्लभ पेज लाईक करू शकता आणि फॉलो करू शकता, जेणेकरून आपण सतत आहे या ठिकाणी रोज एक काही चिंतन करू शकतो. आज इथेच पुरे, आज इथेच थांबतो. आजच्या दिवशी एवढं पुरे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.